अनुभव स्टडी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक नक्की करा. नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण एक संपूर्ण रिव्हिजन व्हिडिओ बघणार आहोत. कशासाठी तर येणाऱ्या पोलीस भरती सिपाई किंवा चालक किंवा ड्रायव्हर या पदासाठीचे जे काही पेपर होणार आहेत त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. ह्या पोलीस शिपाईसाठी किंवा चालकासाठी जे 20 मार्क आहेत ड्रायव्हरसाठीचे ते या व्हिडिओमधून नक्की तुम्हाला 20 पैकी 20 मिळायला काही हरकत नाही. इतका मोठी आपण सिरीज बघूयात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ या व्हिडिओला जर तुम्ही लाईक केलं नसाल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक नक्की करा. चला तर आपण बघूयात संपूर्ण रिव्हिजन सिरीज पोलीस भरती सिपाई आणि चालकसाठी. सर्वात पहिल्यांदा एक अत्यंत महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग जे आपल्याला एक सर्वसामान्य नागरिक म्हणून देखील एक गोष्ट माहिती पाहिजे तो घटक आहे भारतातील राज्य व मोटार वाहन रजिस्ट्रेशन मार्क. जसं आपण महाराष्ट्राला MH वापरतो तसं इतर राज्यांना आपण काय वापरतो उदाहरण कर्नाटकला KA वापरतो. तसं एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्याला माहिती पाहिजे या गोष्टी आपण सुरुवातीला बघूयात. आणि एक्झाम ओरिएंटेड हा व्हिडिओ आहेच, यात काही शंकाच नाही. बघूयात आपण सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्र. महाराष्ट्र ज्याला आपण MH वापरतो त्यानं कर्नाटक आहे KA, कर्नाटकला KA असं वापरतात. तेलंगणाला TL आहे TL. त्यानंतर केरळला आहे KL. लक्षात ठेवा केरळला आपण KR बरेच वेळेस लिहितो तर KR नसून ते KL आहे. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत तर बघाच, परंतु तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका आता सध्या. त्यानंतर आंध्र प्रदेशला आपण AP वापरतो, आंध्र प्रदेश AP. गुजरातला असतो GJ गुजरात. मध्य प्रदेशला MP आहे. ओडिशा ओडिशाला थोडं महत्त्वाचं आहे कारण ओडिशाला बऱ्याच जण आपण OD करू शकतात, तर OD नाही ते OR आहे. ओडिशा आहे OR, लक्षात ठेवा. त्यानंतर बिहार आहे BR. पश्चिम बंगाल ज्याला आपण वेस्ट बेंगॉल म्हणतो WB. अरुणाचल प्रदेश AR आहे, अरुणाचल प्रदेश AR आहे. त्यानंतर लडाख आहे LA. जम्मू काश्मीर आहे J&K किंवा JK आहे जम्मू काश्मीर. त्यानंतर गोवा आहे GA, लक्षात ठेवा GO नाही. गोवा आहे GA. मणिपूर आहे मणिपूर MN आहे. त्यानंतर त्रिपुरा आहे TR आहे. अंदमान निकोबार AN आहे, अंदमान व निकोबार. हिमाचल प्रदेश HP आहे. त्यानंतर मिझोराम MZ आहे. यापैकीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत तुम्हाला माहिती अगोदरपासून असतीलच, परंतु काही नवीन पण गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील. त्यानंतर पंजाब आहे PB. सिक्कीम SK आहे. सिक्कीम SK. त्यानंतर मेघालय आहे MG नाही, लक्षात ठेवा MG नाही, मेघालयला आहे ML. त्यानंतर तमिळनाडू TN आहे. उत्तर प्रदेश UP आहे. पाँडिचेरी किंवा ज्याला आपण पुदुचेरी म्हणतो ते PY आहे, पुदुचेरीला काय PY. त्यानंतर लक्षद्वीपला LD, लक्षद्वीप LD आहे. त्यानंतर हरियाणा HR आहे, हरियाणा HR. चंदीगड CH, चंदीगड CH आहे. त्यानंतर आसामला AS आहे, आसाम. दिल्लीला DL आहे, दिल्ली DL. त्यानंतर नागालँडमध्ये NL नागालँड. आणि सर्वात शेवटी दादरा हवेली DN. हे महत्त्वाचे आपले मोटार वाहन रजिस्ट्रेशन मार्क देखील होते. त्यानंतर आहे आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट जे सर्वसामान्य सगळ्यांना माहिती असतात, परंतु काही अशा गोष्टी आहेत ते माहीत नसतात पण. म्हणजे RTO विभाग आणि त्यांचं रजिस्ट्रेशन मार्क. म्हणजे MH 01, 01, MH 13, MH 15, MH 50 जे आहेत ना ते रजिस्ट्रेशन मार्क विभागानुसार ते आपण बघूया त्या व्हिडिओमध्ये. त्यानंतर बघायच्यामध्ये पहिला आहे MH 01. MH 01 हे मुंबई सेंट्रल आहे, MH 01 मुंबई सेंट्रल. त्यानंतर MH 02 आहे मुंबई पश्चिमला म्हणजे अंधेरीला, मुंबई पश्चिम MH 02 आहे. MH 03 हे देखील मुंबईमध्ये आहे, मुंबई पूर्व म्हणजे घाटकोपरला. म्हणजे MH 02 आहे ते पश्चिमला आहे आणि 03 आहे तो पूर्व आहे आणि सेंट्रल आहे 1. त्यानंतर ठाणे आहे MH 04.
की म्हणजे बघा मुंबईमध्ये हे 3 झाले, 1 2 3. त्यानंतर ठाणे, त्याच्या उत्तरेला ठाणेमध्ये MH4 आहे, ठाणे 4 कल्याण 5. ठाणे 4 कल्याण 5 म्हणजे 2 ठाणेमध्ये आले. त्यानंतर पेन म्हणजे रायगड MH06 रायगडमध्ये आहे, MH06 पेनचा विशेषतः. की त्यानंतर सिंधुदुर्ग MH07 सिंधुदुर्ग 7, रत्नागिरी 8 रत्नागिरी 8. त्यानंतर कोल्हापूर MH9 आहे. ओके, MH09 आहे कोल्हापूर. सांगली 10 आहे, सांगली 10. त्यानंतर सातारा 11 आहे, सातारा 11. त्यानंतर पुणे 12 आहे, पुणे 12. आणि सोलापूर MH13 आहे, सगळ्यांना माहिती असणारा. पिंपरी चिंचवड 14 आहे, पिंपरी चिंचवड 14. त्यानंतर नाशिक 15 आहे, लक्षात ठेवा. पिंपरी चिंचवड 14 आहे, नाशिक 15 आहे आणि 16 आहे अहमदनगर. 16 अहमदनगर. आणि अहमदनगरमधील एक ठिकाण आहे श्रीरामपूर आहे MH17. धुळे आहे 18. जळगाव 19 आहे. त्यानंतर औरंगाबाद 20 आहे, औरंगाबाद 20. ओके, हे एकाच टायमाला पाठवत नाहीत तुम्हाला. हे 2-3 वेळेस तुम्ही व्हिडिओ पेपरला जायच्या अगोदर तुम्ही 2-3 वेळेस तुमचे कंप्लीट व्हिडिओ पाहून झाले पाहिजेत, मग तुम्हाला हे पेपरला आठवणार आहेत. ओके. त्यानंतर जालना आहे 21, औरंगाबाद 20, जालना 21, परभणी 22. बीड आहे MH23, बीड 23 आहे. लातूर 24, उस्मानाबाद 25 आहे, लक्षात ठेवा. उस्मानाबाद 25. नांदेड 26 आहे, उस्मानाबादवरून नांदेड 26. त्यानंतर आहे अमरावती 27. आणि बुलढाणा आहे 28. यवतमाळ 29 आहे, यवतमाळ 29. त्यानंतर अकोला 30 आहे, अकोला 30. नागपूर 31 आहे, लक्षात ठेवा. नागपूर 31. आणि वर्धा आहे 32, वर्धा 32. गडचिरोली 33 असणार आहे या ठिकाणी. ओके, गडचिरोली 33. चंद्रपूर 34 आहे, चंद्रपूर 34. भंडारा 35 आहे, गोंदिया 36. भंडारा गोंदिया एकूण त्यांचे बाउंड्री शेअर पण करतात त्या. त्यानंतर वाशिम 37, हिंगोली 38, नंदुरबार 39. नागपूर ग्रामीण आहे, लक्षात ठेवा. नागपूर ग्रामीण 40 आहे, नागपूर ग्रामीण 40 आहे. मालेगाव 41. बारामती सेपरेट, बारामती 42 आहे, बारामती 42. त्यानंतर वाशी म्हणजे नवी मुंबई 43 आहे. अंबेजोगाई MH44, अंबेजोगाई. अकलूज, ओके, अकलूज MH45 आहे, अकलूज. त्यानंतर पनवेल 46 आहे, पनवेल 46. बोरिवली जे मुंबईमध्ये आहे, बोरिवली MH47 आहे. कराड ओके, सातारा ग्रामीणमध्ये येतं, कराड 50 आहे. त्यानंतर नाशिक ग्रामीण आहे 51. सध्या 51 आपले रजिस्ट्रेशन मार्क आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर बघत आपण वाहन चालवताना किंवा चालवण्यापूर्वी, ओके, ड्रायव्हिंग करण्यापूर्वी वाहन चालकाने घ्यावयाची काळजी. ओके, जनरल नॉलेज आपल्याला असायला पाहिजे. यापैकी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत असतात, परंतु काही नवीन गोष्टी पण आपल्याला या व्हिडिओतून मिळेल. ड्रायव्हिंग करण्यापूर्वीच्या गोष्टी येते. ओके, ड्रायव्हिंग करण्याच्या पूर्वीचे काळजी आपण काय घ्यायला पाहिजे. बघा, भारतामध्ये ज्यावेळेस 2018चा जो सर्वे आला होता, 2018चा, काय म्हणून की रस्ते अपघाताचा मध्ये, ओके, रस्ते अपघात अहवाल 2018 आला होता, 2019मध्ये ते प्रकाशित झालं. त्यानुसार जे काही रस्ते अपघात होतात, ओके, तर दर तासाला, ओके, देशामध्ये दर तासाला जवळपास 54 रस्ते अपघात होतात. हे मी पर अवर सांगतो आहे, पर अवर देशामध्ये, संपूर्ण देशामध्ये 54 रस्ते अपघात होतात आणि त्यापैकी जवळपास 17 हे मृत्युमुखी पडतात. कशामुळं तर हे आपले हे काही नियम जे आहेत ते आपल्याला माहिती नसतात किंवा माहिती असून देखील आपण त्याचं पालन करत नाही. त्यामुळं आणि 2018नुसार जर प्रश्न विचारला तुम्हाला, 2018नुसार भारतामध्ये सर्वाधिक रस्ते अपघात कोणत्या राज्यामध्ये घडले तर ते आहेत तमिळनाडू. लक्षात ठेवा, 2018च्या अहवालानुसार तमिळनाडूमध्ये सर्वाधिक रस्ते अपघात घडलेले आहेत. तर ते जे काही नियम आहेत, काय ड्रायव्हिंग करण्यापूर्वीचे असू द्या किंवा ड्रायव्हिंग करताना असू द्या, जे काही इतर गोष्टी आहेत ते आपण संपूर्णपणे एक जनरल नॉलेज म्हणून आपल्याला आपण बघूयात. पहिला आहे टायरमधील हवा तपासणे. ओके, टायरमधील हवा तपासणे म्हणजे जर आपण वाहन आता चालू करतो आपण आपली गाडी, तर त्याच्या अगोदर आपल्या प्रत्येक जे काही टायर आहेत त्या टायरमधील हवेचा दाब आपल्याला तपासावा लागेल. ऐन वेळेला आपला जे काही दुर्घटना आहे ती टळू शकते. त्यानंतर काच स्वच्छ करणे. ओके, अत्यंत साधी गोष्टी आहेत, परंतु ह्या जर आपण नाही केलं तर
काही अपघात होऊ शकतात. ओके. जे काही काच आहे बाहेरील व आतील बाजूने स्वच्छ करावी. त्यानंतर ड्रायव्हर जी काही सीट आहे ते ॲडजस्ट करायला पाहिजे. ओके, मी थोडं झूम करतो. ड्रायव्हरची जी काही सीट आहे ना ती ॲडजस्ट करायला पाहिजे. म्हणजे ड्रायव्हरला जसं आरामदायक वाटेल अशा प्रकारचं जर ड्रायव्हरची सीट असेल तर म्हणजे वाहन चालवताना त्याला काही अडचणी येणार नाहीत. त्यानंतर वाहनाविषयी आत्मीयता बाळगणे. ओके, वाहन म्हणजे आपला एक जीवच आहे. ओके, इतकं आपण आत्मीयतेनं ते वाहनाविषयी आपल्याला असायला पाहिजे, आत्मीयता असायला पाहिजे. वाहन सुरू करण्यापूर्वी सर्व दरवाजे बंद करायला पाहिजे वाहनाचे, जेणेकरून वारा किंवा आपली गाडीचे व्हायब्रेशन होणार नाही. त्यानंतर वाहनाचे जे बॅटरी आहे कनेक्शन तपासायला पाहिजे. ओके, बॅटरीचं कनेक्शन व्यवस्थित आहे की नाही याची खात्री आपल्याला करायला पाहिजे वाहन चालू करण्यापूर्वी किंवा चालवण्यापूर्वी. त्यानंतर वाहनाचे जे क्लच, ब्रेक्स असू द्या किंवा ॲक्सिलेटर असू द्या हे देखील अत्यंत महत्त्वाचे ते तपासले पाहिजेत. कारण ऐन टायमाला जर क्लच म्हणा किंवा ब्रेक्समध्ये काही दोष आढळून आला तर अपघात होण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्यानंतर सीट बेल्ट लावायला पाहिजे. सीट बेल्ट स्वतः जो ड्रायव्हर आहे त्यांनी पण लावलं पाहिजे आणि जे काही इतर बसलेले आहेत गाडीमध्ये त्यांनी देखील इतरांना त्यांनी लावायला दिलं पाहिजे. ओके, सीट बेल्ट. त्यानंतर हे 4 व्हीलरसाठी आहे, 2 व्हीलरसाठी नाही. त्यानंतर इंजिन ऑइल जे आहे किंवा गिअर ऑइल आहे किंवा रेडिएटर जे कूलंट आहे ज्याला आपण कूलर म्हणतो, कूलंट ऑइल हे देखील आपण चेक केलं पाहिजे गाडी सुरू करण्यापूर्वी. ओके, कारण त्याची लेवल ही मेंटेन असायला पाहिजे, मगच आपली गाडी व्यवस्थितपणे चालू शकेल. त्यानंतर वाहन न्यूट्रल असल्याची खात्री करायला पाहिजे, सगळ्यात महत्त्वाची. ओके, कारण काही वेळेस काय होतं आपण एखाद्या गिअरमध्ये गाडी चालू करतो आणि एकदम जर क्लच सोडलं तर ते गाडी फास्ट पुढे जाऊ शकते किंवा कशाला धडकू शकते. त्यामुळं अगोदर न्यूट्रल असायला पाहिजे गाडी, मगच आपण गाडी स्टार्ट केलं पाहिजे. हे आहेत वाहन चालवण्यापूर्वी घ्यायची काळजी. ओके, आता काय करायचं, आता वाहन चालवताना काय काळजी घ्यायला पाहिजे. वाहन चालवताना घ्यायची काळजी. बघा, वाहन नेहमी डाव्या बाजूने चालवावे. हे सगळ्यांना माहिती असेल. वाहन हे आपल्या नेहमी किंवा आपण नॉर्मल आपण जरी चालत असलो किंवा सायकल जरी चालू आपण तरी नेहमी त्या रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवायला पाहिजे. ओके, हे नियमच आहे. त्यानंतर वळण असू द्या किंवा अरुंद रस्ता असू द्या, गर्दी असू द्या, इत्यादी ठिकाणी ओव्हरटेक करायला नाही पाहिजे. वळण, अरुंद रस्ता, गर्दी इत्यादी ठिकाणी ओव्हरटेक जे आपण करतो ना, ओव्हरटेक करतो एखाद्या वाहनाला आपण मागे टाकून पुढे जातो, तर जे आहे ते वळणावरती किंवा गर्दीच्या ठिकाणी करायला नाही पाहिजे, जेणेकरून अपघात होऊ शकतात. त्यानंतर हॉर्न वाजवताना काळजी घ्यायला पाहिजे. हॉर्न वाजवताना काळजी घ्यायला पाहिजे, कारण जे काही म्हणजे आपले वाहन आहेत, आपले वाहन जवळ येत असल्याचा इशारा हे दुसऱ्यांना कळलं पाहिजे किंवा दुसऱ्यांचे आवाज आपल्याला ऐकू येतात किंवा जे काही प्रतिबंधित क्षेत्र आहेत. ओके, ज्या ठिकाणी हॉर्न म्हणजे वाजवू नाही शक्यतो, उदाहरणार्थ शाळा असू द्या किंवा हॉस्पिटल. ओके, ज्यांना त्रास होऊ नये. आणि जो आपला गाडीचा हॉर्न आहे ते खूप जास्त किंवा खूप कमी देखील असून चालणार नाही. ओके, योग्य आवाज आपल्या हॉर्नचा असला पाहिजे. त्यानंतर वाहनाचे गिअर बदलवताना घ्यायची काळजी. आता बघा, वाहनाचे जे गिअर आहेत ते काही वेळेस काय करतो आपण, पहिल्या गिअरमधून डायरेक्ट दुसरा किंवा तिसरा टाकून आपण गाडी चालवतो. ओके, तर तसं न करता क्रमानुसार जर आपण गिअर बदलत गेलो तर जो जोराचा झटका बसतो वाहनाला तो टळला जाऊ शकतो. म्हणजे बघा, पहिल्या गिअरमध्ये, त्यानंतर काही वेळ किंवा काही अंतर गेल्यानंतर दुसरा गिअर टाकायला पाहिजे, त्यानंतर मग तिसरा, त्यानंतर चौथा, जितके तुमचे गिअर आहेत तेवढे, जसं गाडीची स्पीड असेल त्याप्रमाणे. ओके, डायरेक्ट पहिल्यावरून डायरेक्ट चौथ्यामध्ये जर गेलो तर 100% वाहनात जो जोराचा झटका आहे तो बसू शकतो. त्यानंतर वाहनाच्या सायलेन्सरमधून अतिधूर किंवा आवाज निघाला नाही पाहिजे. ओके, आपल्याला माहिती असेल आपण वाहन वापरतो, जे काही सायलेन्सर आहे त्यामधून अतिधूर निघाला नाही पाहिजे, कारण जे काही कार्बन मोनॉक्साईड असू द्या किंवा CO2 असू द्या ते गॅसेस हवेमध्ये जास्त पसरू शकतात आणि आवाज देखील आपले जास्त असू नये सायलेन्सरचा. ओके, त्याने सायलेन्सर जे आहे ते त्याची जी तोंड आहे त्याचं ते सायलेन्सर तोंड ते जमिनीच्या बाजूनं पाठीमागं असायला पाहिजे. त्यानंतर नदी, नाले, पूल येथील जे पाण्याची लेवल आहे 1 फुटापर्यंत जर असेल तर त्यापासून आपण त्यामधून आपण गाडी चालवू नये. शक्यतो 1 फुटापर्यंत जर पाणी असेल एखाद्या पुलावरती वगैरे तर शक्यतो गाडी वाहून जाऊ शकते किंवा गाडीला धोका होऊ शकतो. त्यानंतर वाहन वळविताना इंडिकेटरचा वापर योग्य वेळी केला पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं. ओके, इंडिकेटर जे आहेत आपले उजवीकडे वळत असू तर आपण उजवीकडचे इंडिकेटर लावतो आणि डावीकडे वळत असू तर आपण डावीकडचे इंडिकेटर लावतो. ओके, तर ते इंडिकेटरचा वापर योग्य वेळी केला पाहिजे आणि आपला वळण संपल्यानंतर
इंडिकेटर योग्य वेळी बंद पण केलं पाहिजे, हे पण अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर रात्रीच्या वेळी आवश्यकतेनुसार डिपरचा वापर केला पाहिजे. ओके, रात्रीच्या वेळी काही काही वेळेस आपल्याला दिसत नसतो ना, बरोबर. म्हणजे समोरचं वाहन हे टू व्हीलर आहे की फोर व्हीलर आहे याविषयी वेळेस कळत नाही, ते अप्पर डिपरवरून आपला कळू शकतो. त्यामुळं याचा योग्य वेळी वापर केला पाहिजे. स्पीड ब्रेकर, झेब्रा क्रॉसिंगवर योग्य वेगाचा वापर केला पाहिजे. स्पीड ब्रेकरवरती ओके, जर या ठिकाणी जर स्पीड जास्त असेल तर गाडीला हादरापासून गाडी पडू शकते किंवा अपघात होऊ शकतो गाडीचा. आणि झेब्रा क्रॉसिंगवर देखील आपली स्पीड कमी पाहिजे, कारण झेब्रा क्रॉसिंग कशाला म्हणतात ते आपण मी पुढे सांगणारच आहे. ओके, चिन्ह देऊन. त्यानंतर ज्वालाग्राही पदार्थ जे आहेत ते किंवा प्राण्यांची वाहतूक हे करायला नाही पाहिजे गाडीतून. ज्वालाग्राही पदार्थ किंवा प्राण्यांची वाहतूक. त्यानंतर वाहनाचे टायर गुळगुळीत होईपर्यंत वापरू नये. ओके, शक्यतो वाहनाचे टायर आहेत ते जास्त घासेपर्यंत किंवा गुळगुळीत होईपर्यंत वापरू नये, जेणेकरून आपण ज्यावेळेस जर असे टायर असतील तर ब्रेक मारल्यानंतर हे घसरू शकतं किंवा स्लिप होऊ शकतं, गाडी पडू शकते. त्यानंतर ओव्हरटेक करताना घ्यावयाची काळजी. ओव्हरटेक करताना ओके, म्हणजे समोरचा जर आपल्याला सांगितलं असेल किंवा हात केला असेल की ओव्हरटेक करून जायला परवानगी दिली असेल तर आपण ओव्हरटेक केलं पाहिजे. अन्यथा ओव्हरटेक करत असताना वाहनाला वाहन धडकू शकते. आणि पाठीमागील एखादा व्यक्ती जर आपण गाडी चालवत असू तर पाठीमागील एखादा व्यक्ती असेल आपल्याला ओव्हरटेक करत असेल तर त्याला अगोदर जाऊ द्यायचं. ओके, त्यानंतर वाहन न्यूट्रल स्थितीत चालवू नये. ओके, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मग आपण काय करतो, ज्यावेळेस एखादा उतार लागतो, बरोबर, उतार लागल्यानंतर आपली गाडी आपण गिअरमध्ये असते गाडी आणि फक्त आपण क्लच धरतो आणि त्याच न्यूट्रलमध्ये आपण गाडी चालवू शकतो. किंवा आपण पूर्णपणे गिअर काढतो आपण आणि मग न्यूट्रलमध्ये चालवतो म्हणजे त्या ह्याच्यामध्ये त्यावेळेस क्लच प्लेट वगैरे जाऊ शकते किंवा वाहनाचं जवळपास नुकसान होऊ शकते. त्यामुळं आपण काळजी घेतली पाहिजे. लक्षात तेवढं, म्हणजे वाहन चालवताना चालकाने घ्यावयाची काळजी. हे सर्वसामान्य गोष्टी आहेत, परंतु एक जनरल नॉलेज म्हणून आपल्याला माहिती पाहिजे. कारण पेपरला किंवा ज्यावेळेस तोंडी तुमचं हे असणार आहे ना पेपरच्या वेळेस, तर त्यावेळेस आपल्याला हे उपयोगी पडेल. खूप महत्त्वाचं आहे. ओके, त्यानंतर बघा, जर आपण गाडी चालवत असू कायद्यानुसार वाहन चालकाजवळ कोणती कागदपत्रे जे आहेत ते असायला पाहिजे बाबा. ओके, म्हणजे जेणेकरून एखादा पोलीस अधिकारी जर विचारले आपल्याला दाखवता येईल. कायद्यानुसार कोणती असायला पाहिजे कागदपत्रे? सगळ्यात महत्त्वाचं ड्रायव्हिंग लायसन्स. ओके, ड्रायव्हिंग लायसन्स असायला पाहिजे आपल्याकडं. त्यानंतर इन्शुरन्स प्रमाणपत्र असायला पाहिजे. विमा म्हणजे गाडीचा विमा किंवा तुमचा विमा असायला पाहिजे. त्यानंतर RC सर्टिफिकेट, ज्याला आपण रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हणतो, RC बुक त्याला आपण म्हणतो, RC बुक ते असायला पाहिजे गाडीचं. PUC सर्टिफिकेट असायला पाहिजे. पोल्युशन अंडर कंट्रोल ज्याला आपण म्हणतो, प्रदूषण नियंत्रणचा जो सर्टिफिकेट आहे तो. त्यानंतर हेल्मेट असायला पाहिजे जर वाहन दुचाकी असेल तर. ओके, हेल्मेट सक्तीचं आहे किंवा असायला पाहिजे. ट्रान्सपोर्ट वाहन असेल, जर वाहन ट्रान्सपोर्ट असेल आपलं तर ते फिटनेस सर्टिफिकेट आपल्याकडे असायला पाहिजे. ट्रान्सपोर्ट वाहनाच्या बाबतीत फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यानंतर सार्वजनिक मालवाहतूक किंवा प्रवासी वाहतुकीचे जे काही परमिट असतील, सार्वजनिक मालवाहतूक किंवा प्रवासी वाहतुकीचे परमिट ते पण आपल्याला असायला पाहिजे. हे महत्त्वाचे जे कागदपत्रे आहेत ते असू द्या माहिती. त्यानंतर जे काही मोटार वाहनाचे वर्गीकरण आहे ते बघूयात आपण. ओके, आपण जे काही जे कायदा आहे ते कायदा आपण सेपरेट बघणारच आहोत बरं का. आणि अगोदर ही पार्श्वभूमी किंवा याची जी संकल्पना आहे की पार्श्वभूमी आहे ती आपल्याला कळायला पाहिजे, म्हणून हा आपला पहिला व्हिडिओ आहे. त्यानंतर आपले अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ येणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. तर मग मोटार वाहनाचे वर्गीकरण बघूयात आपण. हे बऱ्याच वेळेस हे शब्द जे आहेत ना हे आपल्याला माहिती असतात, परंतु ह्याला ॲक्च्युअली ह्याचं डेफिनेशन काय हे माहीत नसतं. ओके, मोटरसायकल आहे, हलके मोटार, मध्यम मोटार, जड वाहन. ओके, हे जे आहेत तिथे आपण डेफिनेशन थोडंफार बघूयात. एक माहिती असायला पाहिजे. मोटरसायकल कशाला म्हणतो आपण? मोटरसायकल म्हणजे मोपेड, जोड यान असलेले किंवा अथवा नसलेले स्कूटर जे आहेत ना, स्कूटर यांचा समावेश या मोटरसायकलमध्ये होतो. स्कूटर किंवा टू व्हीलर वगैरे. त्यानंतर हलके वाहन कशाला म्हणतो आपण? हलके मोटर वाहन म्हणजे ज्या खाजगी वाहनाचे जे वजन आहे ते 7,500 किलोग्रॅम म्हणजे जवळपास 7.5 टनपेक्षा कमी आहे वजन. म्हणजे 7,500 किलोग्रॅमपेक्षा कमी आहे वाहनाचं वजन. त्याला म्हणतो आपण साधा म्हणजे हलके वाहन. त्यानंतर मध्यम मोटार वाहन किंवा मध्यम वाहन हे कशाला म्हणतो आपण? म्हणजे ज्या खाजगी वाहनाचे जे वजन आहे ते 7,500 ते 12,000 किलोग्रॅमच्या आसपास आहे.
किंवा याच्या दरम्यान आहे त्याला आपण म्हणतो मध्यम मोटार वाहन. त्यानंतर जड असतं 12,000 किलोग्रॅमच्या वर त्याचं वजन असतं, ज्या वाहनाचं वजन. त्यानंतर माल मोटार कशाला म्हणतो आपण? ओके, माल मोटार म्हणजे फक्त माल वाहून नेण्यासाठी जे काही बांधणी केली असते असे जे काही वाहन आहेत जे फक्त माल वाहतुकीसाठीच केलं, म्हणजे त्यांची निर्मिती करण्यात आली आहे, त्याला म्हणतो आपण माल मोटार. ओके. त्यानंतर भाड्याचे किंवा परिवहन वाहन, भाड्याचे किंवा परिवहन ज्याला आपण भाडोत्री वाहन म्हणतो, म्हणजे ज्या वाहनाचा उपयोग आपण भाडोत्री कामासाठी केला जातो, भाड्याने देतात, ट्रान्सपोर्ट व्हेकल ज्याला आपण म्हणतो, ते म्हणजे भाड्याचं वाहन. त्यानंतर खाजगी वाहन म्हणजे ज्या वाहनाचा वापर खाजगी किंवा वैयक्तिक कामासाठी केला जातो त्याला आपण खाजगी वाहन म्हणतो. आणि अशा वाहनांना फिटनेस सर्टिफिकेट किंवा परमिटची आवश्यकता नसते खाजगी वाहनासाठी, परंतु भाड्याचे वाहन आहेत त्यासाठी फिटनेस सर्टिफिकेट व परमिटची आवश्यकता असते. त्यानंतर आहे मॅक्सी कॅब. ओके, हे काय? मॅक्सी कॅबमध्ये चालक वगळता 6पेक्षा अधिक परंतु 6पेक्षा अधिक किंवा 12पेक्षा कमी अधिक नाहीत इतके प्रवासी भाड्याने किंवा मोबदल्यात वाहून नेण्यासाठी जे काही वाहन आहे त्याला म्हणतो आपण मॅक्सी कॅब. म्हणजे बघा, जो ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हर वगळता किमान त्याच्यामध्ये 6 लोक असले पाहिजेत किंवा जास्तीत जास्त 12, म्हणजे 6 ते 12 लोक जे प्रवासी आहेत त्यांना वाहून नेण्यासाठीचा जो काही वाहन आहे त्याला म्हणतो आपण मॅक्सी कॅब. लक्षात ठेवा. त्यानंतर एक अत्यंत महत्त्वाचा घटक बघूयात आपण, विमा किंवा मोटार वाहनाचा जो विमा आहे तो कशा प्रकारचा असतो. हे 3 प्रकारचे विमा आहेत मोटार वाहनासाठी. एक माहिती पाहिजे, खूप इंटरेस्टिंग आहे. थर्ड पार्टी विमा ज्याला पॉलिसी ए असे देखील म्हणतात. थर्ड पार्टी विमा हे विमा कशासाठी असते बघा. ॲक्च्युली आपल्याला विमा काढतो कशाला हे पण माहिती पाहिजे ना आपल्याला. म्हणजे प्रत्येक जो मोटार वाहन आहे तो विमा काढणं कायद्यानं बंधनकारक आहे. कारण वाहनाचा नुकसान झालं किंवा ड्रायव्हरचं नुकसान झालं किंवा काही अपघात झाला तर ते जे काही आपत्ती आहे किंवा ते काही नुकसान आहे ते त्याची भरपाई विमा कंपनीकडून दिली जाते आपल्याला, की हे प्रत्येक वर्षासाठी किंवा काही ठराविक कालावधीसाठी विमा काढतात. तर पहिला आहे थर्ड पार्टी विमा हे कशा प्रकारचं आहे? म्हणजे समजा या प्रकारामध्ये थर्ड पार्टी विमामध्ये जे वाहनाचं नुकसान आहे, समजा तुम्ही वाहन चालवत आहात, वाहनाचं नुकसान वगळता जे इतर काही गोष्टींचं नुकसान झालेलं आहे ते भरपाई देण्याचे काम हे थर्ड पार्टी विमाचं आहे किंवा पॉलिसी एच आहे. म्हणजे कळतं का बघा, समजा तुम्ही वाहन चालवतात, समजा एक 4 व्हीलर आहे, तुमची 4 व्हीलर आहे आणि काही कारणास्तव अपघात झाला, ओके, होऊ नये परंतु अपघात झाला तर जे तुमचं कार आहे त्याचं विमा ह्याच्यामध्ये मिळत नाही. कळतं का? थर्ड पार्टी विमामध्ये तुमच्या कारचा विमा मिळत नाही, परंतु त्या कारमध्ये समजा एक तुम्ही 4-5 जण होते, काही जणांना लागलं असेल, काही जणांचा हात मोडला असेल किंवा जे काही किंवा काही जणांचं मयत जरी झालं असेल तर, किंवा त्याच्यामध्ये तुमची काही महत्त्वाची मालमत्ता होती, संपत्ती होती, ती देखील गहाळ झालेली आहे किंवा काही कारणास्तव नष्ट झालेली आहे, तर असे काही विमा आहेत किंवा असे काही भरपाई आहे ते देतं थर्ड पार्टी. म्हणजे वाहन जे मेन वाहन आहे, वाहनाचं नुकसान वगळता इतर जे नुकसान आहे त्याची जबाबदारी देण्याची म्हणजे त्याची नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी आहे ते विमा कंपनीवरती या आधारे, ओके, थर्ड पार्टी विमाच्या आधारे, पण ज्याला आपण पॉलिसी ए म्हणतो. त्यानंतर आहे कॉम्प्रेहेन्सिव्ह विमा ज्याला पॉलिसी बी पण म्हणतात. कॉम्प्रेहेन्सिव्ह विमा हे कशासाठी असतं? समजा अपघात किंवा जे नैसर्गिक आपत्ती आहे त्यामुळे जर वाहनाचं नुकसान झालं असेल तर, अपघात किंवा नैसर्गिक आपत्ती किंवा समजा तुमच्या वाहनाची चोरी झाली, तुमचं 2 व्हीलर आहे, चोरी झालेली आहे, मग तुमच्या चोरी झालेल्या वाहनाचे जे नुकसान भरपाई आहे ते कोणत्या म्हणजे कशा प्रकारचा विमा आहे? तो आहे कॉम्प्रेहेन्सिव्ह विमा किंवा पॉलिसी बी किंवा तुमचा जे सार्वजनिक मालमत्ता आहे तुमच्या वाहनामधून घेऊन जात असताना काही कारणास्तव चोरीला गेलं किंवा हरवलं किंवा काही अपघातामध्ये नष्ट झालं तर ते मिळतं कॉम्प्रेहेन्सिव्ह विमामध्ये, ओके. त्यानंतर पब्लिक लायबिलिटी विमा पॉलिसी हे कशा प्रकारचं आहे? म्हणजे समजा ही जी पॉलिसी आहे ते पेट्रोल किंवा रॉकेल, डिझेल या जे काही स्फोटक पदार्थ आहेत यांचा वाहतूक करणाऱ्या जे काही वाहन आहेत त्यांना बंधनकारक आहे, ओके, पब्लिक लायबिलिटी विमा. आणि वाहन अपघातामध्ये समजा एखादा ट्रक आहे, ओके, ट्रक आहे पेट्रोल घेऊन जात आहे, परंतु काही कारणास्तव ते जे ट्रक आहे ते एका चौकामध्ये, समजून घ्या, एका चौकामध्ये त्याला आग लागली त्या ट्रकला. आता त्या साहजिकच आहे ते पेट्रोलचं ट्रक आहे त्यामुळे ते ट्रक तरी पूर्णपणे खाक होईलच त्याच्यामध्ये,
परंतु त्या ठिकाणी आजूबाजूला जे काही छोटे मोठे जे काही आणखीन छोटेसे घरं असू द्या किंवा आणखीन छोटेसे दुकानं वगैरे असू द्या, हे देखील त्यांचं नुकसान झालं. त्याच्यामुळं त्या पेट्रोलच्या त्या वाहनामुळं. मग ही जी नुकसान भरपाई मिळते सर्वांना, ते मिळते ह्या पब्लिक लायबिलिटी अंतर्गत. पब्लिक लायबिलिटी अंतर्गत हे आपले महत्त्वाचे मोटार विमा आहेत 3 प्रकारचे. त्यानंतर जाता जाता शेवट आपण लक्षात ठेवण्याजोगी जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, सगळ्यांना कळलं पाहिजेत, ते बघत आपण. ओव्हरटेक करू नका. ओके, समजा झेब्रा क्रॉसिंग आहे, वळण आहे, चौक आहे किंवा रेल्वे फाटक आहे, अरुंद रस्ता आहे, उंचवाट आहे किंवा आपण म्हणजे चढावरती आहोत त्या ठिकाणी, किंवा द्विधा मनस्थिती असेल तरी पण आपण ओव्हरटेक करता कामा नये. ओके, करू नये. त्यानंतर कारण साहजिकच ओव्हरटेक अशा ठिकाणी जर केलं तर 100% नुकसान होण्याची शक्यता असते. त्यानंतर वाहनाचे दिवे हे सूर्योदयानंतर किंवा सूर्यास्तापूर्वी अर्धा तास चालू ठेवायला पाहिजे. म्हणजे काय सांगतं बघा हे वाक्य. समजा उजाडले, तुम्ही सकाळी उजाडले, तुमची गाडी तुम्ही चालू केलात, सूर्य उजाडल्यानंतर जरी सगळीकडे जरी उजाड असेल तरी अर्धा तास तुमचं चालू ठेवले पाहिजे तुमच्या गाडीचे जे काही दिवे आहेत ते. आणि सूर्यास्तापूर्वी म्हणजे अजून सूर्य मावळा लागला आहे त्याच्यापूर्वीच अर्धा तास आपले जे गाडीचे दिवे आहेत ते चालू ठेवले पाहिजेत. त्यानंतर घाट चढणाऱ्या वाहनांना प्रथमतः प्राधान्य दिलं पाहिजे. म्हणजे समजा तुम्ही घाटामधून जे गाडी चालवत आहात आणि त्याच्यामध्ये समोरून एखादे तुम्ही उतरतात घाट आणि समोरून येणारे जे वाहन आहे त्याला प्रथम प्राधान्य तुम्ही दिलं गेलं पाहिजे वाहन म्हणजे चढवण्यासाठी त्यांचं गाडी. त्यानंतर हे खूप महत्त्वाचं वाक्य आहे. थांबा, पहा, मग रस्ता ओलांडा. लक्षात ठेवा, थांबा, पहा, मग रस्ता ओलांडा. अगोदर थांबा, त्यानंतर मग कोणते वाहन वगैरे येतात का ते बघा, मग रस्ता ओलांडा. मग त्यानंतर रस्ता ओलांडला पाहिजे जेणेकरून अपघात कमी प्रमाणात होतील. त्यानंतर वाहन सुरू करण्यापूर्वी वाहनाखाली किंवा वाहनाच्या मागे पुढे काय आहे का ते चेक केलं पाहिजे. आपण वाहन सुरू करण्यापूर्वी चेक केलं पाहिजे की वाहनाच्या खाली एखादा प्राणीवर बसलेला असतो. ओके, जेणेकरून आपण तसंच वाहन चालू करून जर निघून गेलो तर ते प्राणी कदाचित त्याचा अपघात होऊ शकतो. त्यानंतर योग्य वेळी डिपरचा वापर केला पाहिजे. हे आपले महत्त्वाचे जे काही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहेत ते आपण बघितलेलं आहे. आणि जे काही महत्त्वाचे चिन्ह आहेत ते आपण बघूया तिथून पुढं. चिन्हामध्ये ओके अत्यंत महत्त्वाचं पहिला चिन्ह आहे जे सिग्नलवरती असतं. ओके, सिग्नल त्याला आपण म्हणतो. त्याच्यावरती लाल लाईट असतो, पिवळा असतो आणि हिरवा असतो. 3 प्रकारचे हे लाईट आहेत. ओके, आणि या प्रत्येक 3 प्रकारच्या लाईटला प्रत्येक विशिष्टाचा अर्थ आहे. लाल दिवा ज्यावेळेस आपण लागलेला असतो त्यावेळेस आपण गाडी थांबवतो, बरोबर. म्हणजे थांबा ह्यासाठी आहे लाल लाईट. त्यानंतर पिवळा आहे तयार राहा किंवा सावधान आहे कशासाठी पिवळा लाईट. आणि हिरवा आहे गो म्हणजे जा. म्हणजे थांबा, सावधान आणि जा हे 3 अर्थ डिनोट करतात हे 3 रंग. ओके, जे सिग्नलवरती असतात, लक्षात ठेवा. त्यानंतर हे चिन्ह बघा कसं खूप महत्त्वाचं आहे. हॉर्न वाजवण्यास बंदी. म्हणजे एक हॉर्न दाखवलेला आहे आणि त्याच्यावरती लाल जे रेषा मारलेली आहे, ओके, लाल रेष. आणि शक्यतो जे काही मी राऊंडमध्ये असतील चिन्हे ह्याच्या प्रकारच्या राऊंडमध्ये ह्या चिन्हांचं जर उल्लंघन झाला तर शासनाकडून दंड किंवा जेल देखील होऊ शकतो. ओके, लक्षात ठेवा. हे गोलमध्ये दाखवलेले शक्यतो यांचं चिन्हाचा दुरुपयोग झाला किंवा हे चिन्ह जर पाळले नाहीत तर. हॉर्न वाजवण्यास बंदी. त्यानंतर आहे पादचाऱ्यांना बंदी. जे पायी जाणारे लोक आहेत त्यांना बंदी आहे. म्हणजे असं जर चिन्ह असेल तर या ठिकाणी चालत जाऊ शकत नाही आपण. ओके, त्यानंतर सायकल प्रवेशबंदी. हे जे बरेचसे चिन्ह आहेत ना हे याच्या अर्थावरूनच कळतं. ओके, या ठिकाणी बघा एक सायकल दाखवलेलं आहे, त्याच्यावरती लाल रेष ओढलेली आहे म्हणजे सायकलच्या प्रवेशास बंदी असं हे चिन्ह दाखवतं. त्यानंतर स्टॉप म्हणजे थांबा. स्टॉप असं जर असेल तर थांबा. त्यानंतर सर्व वाहनांना बंदी, सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी हे अशा प्रकारचे हे चिन्ह आहे. म्हणजे या ठिकाणी बघा 2 व्हीलर पण आहे आणि या ठिकाणी 4 व्हीलर पण आहे. ओके, ऑल मोटर व्हेकल्स आर प्रोहिबिटेड. त्यानंतर बैलगाड्यांना बंदी. ओके, या ठिकाणी बघा बैलगाडी दाखवलेले त्याच्यावरती एक चिन्ह मारले आहे. ओके, बैलगाड्यांना बंदी आहे. वेग मर्यादा म्हणजे स्पीड लिमिट की असं जर लिहिलं असेल 50 आणि राऊंडमध्ये लाल ह्याच्यामध्ये तर ते आहे वेग मर्यादा. आणि हे जे आहे हे किमान वेग मर्यादा आहे. हे चिन्ह दाखवतं आपल्याला 30वालं ते किमान वेग मर्यादा आहे. म्हणजे कमीत कमी आपला वेग मर्यादा आहे ती किती असायला पाहिजे, 30 असायला पाहिजे.
मिनिमम स्पीड लिमिट किती आहे 30. त्यानंतर वाहन वजन मर्यादा, वाहन वजन मर्यादा म्हणजे 5 टन लिहिलेलं आहे. 5T याचा अर्थ जे लोड आहे किंवा ते लिमिट आहे त्यांनी ठेवलेलं आहे. ओके, 5T लिहिलं असेल तर वजन मर्यादा. त्यानंतर आहे वाहन थांबवू किंवा उभे करू नये, म्हणजे टोटल बंदी आहे. वाहन थांबवायला किंवा उभे करायला या ठिकाणी बंदी आहे. हे अशा प्रकारचे चिन्ह असेल तर. त्यानंतर सक्तीने उजवीकडे वळणे, सक्तीने उजवीकडे जाणे. ओके, जर असं आपण जात असू तर 100% या ठिकाणी रोड संपलेला आहे, त्यामुळे आपल्याला उजवीकडे कंपल्सरी वळावंच लागेल. ओके, सक्ती आहे. त्यानंतर सक्तीने पुढे किंवा डावीकडे जा. आता हे पुढे तर जातो आपण सक्तीने किंवा डावीकडे जर वळतो, हे असं जर चिन्ह असेल तर लक्षात ठेवा, सक्तीने पुढे किंवा डावीकडे जाणे. हे अशा प्रकारचे पेपरला विचारतात प्रश्न. त्यानंतर सक्तीने पुढे किंवा उजवीकडे म्हणजे ही उजवी बाजू झाली, म्हणजे सक्तीने पुढे किंवा उजवीकडे म्हणजे उजवी बाजू. त्यानंतर सक्तीने डावीकडून जा, सक्तीने डावीकडून जा, हे अशा प्रकारचे चिन्ह आहे. त्यानंतर वाहन आसन मर्यादा, वाहन आसन मर्यादा म्हणजे ॲक्च्युअल लोड लिमिट म्हणतो आपण. म्हणजे समजा एखादे फोर व्हीलर आहे आणि आतमध्ये जर 10-15 जण बसले तर मग त्याचे लोड आहे किंवा लोड जास्त होतो, आसन मर्यादा आपल्याला असायला पाहिजे. त्यानंतर वाहन रुंदीची मर्यादा, वाहनाची रुंदी आहे त्याची मर्यादा. ओके, हे अशा प्रकारचं चिन्ह डिनोट करतं. त्यानंतर आहे वाहनाची उंची, वाहनाची उंचीची मर्यादा, हे अशा प्रकारचे चिन्ह आहे. ओके, हाईट लिमिट आणि हे विड्थ लिमिट. त्यानंतर वाहन लांबीची मर्यादा, अशा प्रकारचे चिन्ह असेल तर वाहन लांबीची मर्यादा आहे, लेंथ लिमिट. त्यानंतर प्रवेशस बंदी, त्या थोडक्यात नो एंट्री आहे किंवा प्रवेशस बंदी आहे, हे अशा प्रकारचे चिन्ह असेल तर. त्यानंतर जड वाहनांना बंदी, जड वाहनांना बंदी. आणि जड वाहने कशाला म्हणतात आपण यापूर्वी व्याख्या बघितलेला आहे. त्यानंतर उजवीकडे जाण्यास बंदी, उजवीकडे जाण्यास बंदी आहे, अशा प्रकारचं चिन्ह असेल तर. त्यानंतर वाहने उभे करू नयेत. ओके, वाहने उभी करू नयेत. ओके, असं जर सिंगल असेल तर वाहने उभी करू नयेत, आणि असं डबल असेल तर पार्किंग करायचं नाही किंवा उभी करायचं नाही, हे पण होतं आपल्याला. नो पार्किंग, थोडक्यात नो पार्किंगचं हे चिन्ह आहे. त्यानंतर वाहन ओलांडण्यास बंदी म्हणजे थोडक्यात ओव्हरटेक करायला बंदी आहे, असं जर असं चिन्ह असेल आणि ओके आणि असं असेल तर हे याला ओव्हरटेक करायला बंदी आहे, ओव्हरटेक करायला बंदी. त्यानंतर डावीकडे जाण्यास बंदी आहे, जसं उजवीकडे जाण्यास बंदी होती सेम चिन्हानुसार इथं आहे आता डावीकडे जाण्यास बंदी. त्यानंतर हातगाड्यांना प्रवेश बंदी आहे, हातगाड्यांना प्रवेश बंदी, अशा प्रकारचे चिन्ह आहे. त्यानंतर अर्धगोलाकार वळण घेण्यास बंदी, यू टर्न त्याला पण होतं, यू टर्न प्रोहिबिटेड म्हणजे यू टर्न घेण्याला बंदी आहे असं जर असेल तर. आणि हे जर लाल काढलं, लालवरचं पट्टी, तर ते यू टर्न आपण घेऊ शकतो. टांग्यांना प्रवेश बंदी, टांग्यांना प्रवेश बंदी आहे, जे हे टांगा आहेत. त्यानंतर दोन्ही दिशांना बंदी, म्हणजे इकडून तुम्ही जाता येत नाही तिकडून पण येता येत नाही. ओके, दोन्ही दिशांना बंदी असेल तर अशा प्रकारचे हे चिन्ह दर्शवतात. त्यानंतर येणाऱ्या वाहनांना बंदी, जर समोरून एखादं वाहन येत असेल तर त्याला बंदी आहे, म्हणजे तुम्ही जाऊ शकता, थोडक्यात तुम्ही जाऊ शकता, समोर येणाऱ्या वाहनाला बंदी आहे. ओके, वन वे, थोडक्यात वन वे. त्यानंतर जाणाऱ्या वाहनांना बंदी, सेम तेच वन वे आहे. जाणाऱ्या वाहनांना बंदी आहे, फक्त येणारे वाहन या ठिकाणी येऊ शकतात. बैलगाडी व हातगाडी यांना बंदी आहे, मी सांगितलेलं आहे. दिलेले बंधन समाप्त म्हणजे रिस्ट्रिक्शन एंड्स, म्हणजे जे काही तुमच्यावर आता गाडी चालवत असेल तर काही अंतरावरती काही बंधन घातलेले असतात, तर ते बंधन काढण्यासाठी हे चिन्ह वापरतात, दिलेले बंधन समाप्त करण्यासाठी. त्यानंतर सक्तीने बस थांबा, जर अशा प्रकारचं असेल आणि या ठिकाणी बस दाखवलेली असेल तर कंपल्सरी बस स्टॉप आहे, बस स्टॉप म्हणजे बस थांबा आहे. त्यानंतर सक्तीने पुढे जा, सक्तीने पुढे जा, जर असं चिन्ह असेल तर कंपल्सरी हेड ओनली म्हणजे पुढे जा. समोरून येणाऱ्या वाहनास प्राधान्य द्या, समोरून येणाऱ्या वाहनास प्राधान्य द्या, म्हणजे या ठिकाणी तुम्ही आहात डाव्या साईडला चालतात, परंतु समोर येणाऱ्या वाहनाला आपण प्रथमतः प्राधान्य दिलं पाहिजे. वाहन ओलांडण्यास बंदी, वाहन ओलांडण्यास बंदी म्हणजे ओव्हरटेकिंग प्रोहिबिटेड आहे. ओके, आज जर असे असेल तर, म्हणजे बघा गर्दी असेल किंवा अरुंद पूल असेल, ओके, तर अशा ठिकाणी अशा प्रकारचे चिन्ह लावलेलं असतं. त्यानंतर हॉर्न सक्तीचे, जर असं असेल आणि जर चिन्ह वगैरे काहीच नसेल
तर लक्षात ठेवा हे हॉर्न वाजवा, कंपल्सरी वाजवा असं हे सांगतं. आणि या ठिकाणी जर लाल पट्टी असली असती तर हे हॉर्न वाजवू नका असं होतं. सक्तीचे डावे वळण आहे, ओके. सक्तीचे डावे वळण ज्या ठिकाणी तुम्ही आहात, ओके, तुम्हाला इमॅजिन करायचं की माझी डावी बाजू कोणती असेल किंवा उजवी बाजू कोणती असेल, त्यानुसार हे प्रश्न बरोबर सुटतो. त्यानंतर गिव्ह अवे म्हणजे वाट द्या थोडक्यात. जर असं असेल नुसतं त्रिकोण तर हे आहे वाट द्या. त्यानंतर उजवीकडे वळण, ओके, हे अशा प्रकारे उजवीकडे वळण आहे, उजवीकडे वळण. त्यानंतर हे आहे डावीकडे वळण, डावीकडे वळण. त्यानंतर हे जे इशारे आहे की आता 2-3 प्रश्न इशाऱ्यावरती असतील. हे जे इशारे त्यांनी केलेले आहेत हे समोरून येणाऱ्या वाहनात थांबण्यासाठीच आहे, ओके. समोरून म्हणजे आता वाहने बघा इकडून येत आहेत या ठिकाणी अशा प्रकारे, ओके. मग समोर येणाऱ्या वाहनांना बंदी घालण्यासाठी हे इशारा आहे. त्यानंतर हे इशारा कशासाठी आहे? पुढून व मागून एकाच वेळी येणारे वाहने थांबण्यासाठी. आता हे पुढून आहे, हे मागून आहे, ओके. म्हणजे पुढून आणि मागून एकाच वेळी वाहने थांबण्यासाठीची ही पोज आहे. त्यानंतर हे कशासाठी आहे? हे अशा प्रकारचं चिन्ह हे आहे डावीकडून येणारी वाहने थांबवून, म्हणजे या ठिकाणी थांबवा म्हटले त्यांनी. ही डावी बाजू आहे त्याची, ही डावी बाजू आहे. म्हणजे डावीकडील येणारी वाहने थांबवून कडून येणाऱ्या आणि उजवीकडे वळणाऱ्या वाहनांना जाऊ देणे. थोडक्यात डावीकडची जी बाजू आहे ते थांबलेले आणि उजवीकडचं परमिशन दिलेलं आहे. त्यानंतर हे कशासाठी आहे? उजवीकडून येणाऱ्या वाहनाने पुढे जावे, उजवीकडून येणाऱ्या वाहनाने पुढे जाणे हे आहे ही पोज. त्यानंतर हे आहे डावीकडून येणाऱ्या वाहनाने पुढे जाणे, डावीकडून येणाऱ्या वाहनाने पुढे जाणे, डावीकडून. त्यानंतर डावीकडून येणारी आणि उजवीकडे जाण्यासाठी वाट पाहणाऱ्या वाहनांना थांबण्यासाठी, ओके. म्हणजे डावीकडून येणारी आणि उजवीकडे जाण्यासाठी वाट पाहणाऱ्या वाहनांना थांबविण्यासाठी हे चिन्ह किंवा इशारा वापरला जातो. त्यानंतर हे महत्त्वाचं आहे, मागून येणारे वाहने थांबविण्यासाठी, मागून येणाऱ्या वाहनांना थांबविण्यासाठी. त्यानंतर हे चिन्ह खूप महत्त्वाचं आहे. हे देखील हे सांगतं डावीकडून येणाऱ्या जे काही वाहनं आहेत, डावीकडून येणाऱ्या वाहनांना उजवीकडे वळविण्यासाठी उजवीकडून येणाऱ्या वाहनांना थांबवणे, ओके. म्हणजे हे वाहनं जर इकडून जाणार असतील तर हे जे वाहन आहेत ते थांबलं पाहिजे थोडक्यात. आणि हे महत्त्वाचं आहे, सर्व दिशांना जाणाऱ्या सर्व वाहनांना थांबवणे, सर्व दिशांना जाणाऱ्या सर्व वाहनांना थांबविण्यासाठी हे चिन्ह आहे. त्यानंतर पुढचं चिन्ह आहे तीव्र उताराचा रस्ता, तीव्र उताराचा रस्ता म्हणजे आपण स्पीड डिसेंट म्हणतो, ओके, स्टेप डिसेंट. त्यानंतर हे उंच उभा रस्ता आहे, उंच उभा रस्ता अशा प्रकारचं चिन्ह असेल तर स्टेप असेंट आहे आणि ते मगाचं होतं हे डिसेंट, ओके. हे उताराचा रस्ता आहे आणि हा उंच उभा रस्ता आहे. त्यानंतर उजवीकडे परतीचे वळण, उजवीकडे परतीचे वळण, ओके, अशा प्रकारचं हे चिन्ह आहे. उजवीकडे झुकलेले वळण, लक्षात ठेवा हे उजवीकडे झुकलेले वळण आहे आणि हे उजवीकडे परतीचे वळण होतं. काय नाही 2-3 वेळेस तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल आणि हे बऱ्यापैकी आपण सर्वसामान्यपणे रोडवरती बघतच असतो, परंतु अर्थ आपल्याला काही वेळेस माहीत नसतं आणि बऱ्याच जणांना माहिती देखील असेल, ओके. काही जण या ठिकाणी स्वतः ड्रायव्हर देखील असतील खाजगी वाहनांसाठी किंवा आपल्या घरच्या वाहनावरती. त्यानंतर उजवीकडे झुकलेलं झालं. त्यानंतर डावीकडे झुकलेले वळण, ओके, अशा प्रकारचे आता डावीकडे झुकलेलं वळण आहे. त्यानंतर पुढे अरुंद रस्ता आहे किंवा पुढे अरुंद रस्ता अशा प्रकारचा आहे. नॅरो रोड जे अशा प्रकारचे असतं की हे रुंद आहे. रुंद म्हणजे कळतं का? रुंद म्हणजे जास्त आणि अरुंद म्हणजे कमी. त्यानंतर पुढे रुंद रस्ता आहे. आता बघा आता रुंद रस्त्यामध्ये इथं जास्त आहे, इथं वाहन म्हणजे रस्ता कमी होता. डावीकडे परतीचे वळण, मग बघितलं आपण उजवीकडे परतीचे वळण आणि आता आहे डावीकडे परतीचे वळण, डावीकडे परतीचे वळण. अरुंद पूल हे अशा प्रकारे जर असेल नकाशा तर ह्याला म्हणतो आपण अरुंद पूल, नॅरो ब्रिज थोडक्यात. त्यानंतर नदी ओलांडण्याची जागा, फेरी, नदी ओलांडण्याची जागा जर असेल तर अशा प्रकारचं हे चिन्ह असतं. डावीकडे छेदणारा रस्ता, थोडक्यात डावीकडे छेदणारा रस्ता, ओके, अशा प्रकारचे दाखवतात. त्यानंतर चौरस्ता, ओके, ह्याच्या प्रकारे जर फुलं मारले असेल तर हे आहे चौरस्ता किंवा क्रॉस रोड, थोडक्यात क्रॉस रोड किंवा चौरस्ता. उजव्या बाजूला जोड रस्ता, की आता हे मेन रस्ता आहे, ही उजवी बाजू याची म्हणजे उजव्या बाजूला कसा हा जोड रस्ता आहे, साईड रोड, थोडक्यात साईड रोड राईट. त्यानंतर उजवीकडे छेदणारा रस्ता, आता म्हणजे हा मेन रोड आणि हा उजवीकडे छेदणारा रस्ता, दोन्हीकडे छेदणारा रस्ता, ओके, अशा प्रकारे वाय आकाराचा असतं. दोन्हीकडे छेदणारा
रस्ता पेपरला विचारता लक्षात ठेवा. गोलाकार वाहतूक ज्याला राऊंड अबाउट म्हणतो. ओके, हे गोलाकार वाहतुकीसाठीचं महत्त्वाचं चिन्ह आहे. धोकादायक खड्डा, हे बघा हे गतिरोधक आले या ठिकाणी. डेंजरस डीप, हे खूप महत्त्वाचं आहे. धोकादायक खड्डा त्यावरून कळतं आपण म्हणजे गाडीचं स्पीड किती असायला पाहिजे. वेडीवाकडे अनेक वळणे यासाठीचा हा आहे. पुढे ट्रॅफिक सिग्नल आहे. ओके, मी सांगितलेले ट्रॅफिक सिग्नल. नदी किनारा कसा असला पाहिजे, हे बघा अशा प्रकारे जर दाखवलं असेल तर नदीचा किनारा या ठिकाणी आहे असं त्यांना सांगायचं आहे. नदी किनारा. 7 दुभाजकांमध्ये अंतर आहे. रस्ता दुभाजकांमध्ये अंतर आहे. हे अशा प्रकारचं असेल. तर रस्ता दुभाजकांमध्ये अंतर आहे. त्यानंतर डाव्या बाजूला जोड रस्ता आहे. हा मेन रस्ता झाला, हा मेन रस्ता आणि या ठिकाणी डाव्या बाजूला जोड रस्ता. त्यानंतर पुढे शाळा आहे. हे अत्यंत महत्त्वाचं लक्षात ठेवा. पुढे शाळा आहे हे अशा प्रकारचे चिन्ह असेल स्कूल हेडवालं. पुढे शाळा आहे. त्यानंतर पुढे काम चालू आहे. म्हणजे काही ठिकाणी बघा रोडचं काम चालू असतं, डांबरी वगैरे किंवा सिमेंटचे रस्ते वगैरे बनवताना, तर अशा प्रकारचे बोर्ड लावलेले असतात. ओके, थोडक्यात मेन ॲट वर्क म्हणजे पुढे काम चालू आहे. पुढे जनावरे आहेत. ओके, म्हणजे कॅटल्स जनावर असतील तर अशा प्रकारचं एक जनावर दाखवलेलं असतं चिन्हावरती. सायकल ओलांडून जाण्याचा मार्ग अशा प्रकारचा असतो. सायकल ओलांडून जाण्याचा मार्ग म्हणजे त्याला क्रॉसिंग म्हणतो, सायकल क्रॉसिंग. त्यानंतर पादचारी ओलांडून जाण्याचा मार्ग म्हणजे थोडक्यात चालत जाण्याचा मार्ग. ओके, कशावरून, परंतु क्रॉसिंगवरून. त्यानंतर आहे निखळता रस्ता. फॉलिंग रॉक्स म्हणजे ही जी दरड आहे. ओके, दरड अशी कोसळत असलेली आपल्याला दाखवतात. फॉलिंग रॉक्स त्याला आपण म्हणतो. त्यानंतर हे आहे रेतीमय रस्ता. ओके, म्हणजे चिखलाचा रस्ता थोडक्यात. त्यानंतर निसरडा रस्ता आहे हा, म्हणजे स्लिपरी ज्याला आपण म्हणतो, स्लिप होतं गाडी, अशा प्रकारचा हा चिन्ह आहे. त्यानंतर पेट्रोल पंप हे अशा प्रकारचे चिन्ह असेल तर पेट्रोल पंपाचं आहे. ओके, पेट्रोल पंप. त्यानंतर जर असं चिन्ह असेल तर यापुढे रस्ताच नाही असा याचा अर्थ आहे. ओके, अशा प्रकारचं जर चिन्ह असेल तर ते आहे रस्ताच नाही यापुढे. त्यानंतर आहे अल्पपहारगृह म्हणजे थोडक्यात हॉटेल. त्यानंतर आहे उंचवटा किंवा गतिरोधक, हे आहे गतिरोधक. ओके, अशा प्रकारचे चिन्ह आहे गतिरोधक. त्यानंतर धोकादायक खड्डा हे आपण झालेलं आहे. पुढे आडवा मुख्य रस्ता आहे. ओके, हे मेन रस्ता आहे आडवा. हे इकडून एक रस्ता आहे आणि इकडून एक रस्ता आहे. त्यानंतर पुढे मुख्य रस्ता आहे, ही मुख्य रस्ता. त्यानंतर जोड रस्ता डावीकडे व उजवीकडे आहे, दोन्हीकडे बघा. म्हणजे या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा डावीकडे, त्यानंतर मग उजवीकडे. ओके, असं जात असतो आपण. त्यानंतर जोड रस्ता उजवीकडे व डावीकडे. आता अगोदर उजवीकडे, त्यानंतर मग डावीकडे. हे सोपं आहे, दिशा कळलं पाहिजे फक्त. विमानतळ जर अशा प्रकारचं चिन्ह असेल तर विमानतळ. रनवे ज्याला आपण म्हणतो, रनवे किंवा विमानतळ. हे आहे दोन्ही दिशेने वाहतूक. ओके, दोन्ही दिशांचे जे मार्ग आहेत ते खुले आहेत ना, दोन्ही दिशेने वाहतूक. त्यानंतर हे खानावळ आहे. खानावळ 500 लिहिलं, याचा अर्थ 500 मीटर अंतरावरती आहे. इटिंग प्लेस किंवा खानावळ किंवा हॉटेल. त्यानंतर प्रथमोपचार केंद्र आहे, फर्स्ट एड पोस्ट, प्रथमोपचार केंद्र. त्यानंतर आहे हॉस्पिटल, अशा प्रकारचे चिन्ह असेल तर हॉस्पिटल आहे. त्यानंतर पुढे तपासणी नाका आहे, चेकपोस्टला आपण म्हणतो. पुढे तपासणी नाका आहे, अशा प्रकारचे चिन्ह आहे, बॅरियर. त्यानंतर उंचावरून जाणारे विद्युत वायर, हे अशा प्रकारचे असते, उंचावरून जाणारे विद्युत वायर. त्यानंतर भुयारी पादचारी मार्ग. ओके, सबवे ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारे दाखवतात. त्यानंतर हे सायकल स्टँड आहे. हे या ठिकाणी पार्किंगच लिहिलं असेल, पीच. परंतु या ठिकाणी सायकलच्या ठिकाणी आपल्याला काय दिसेल, वाहन किंवा कार वगैरे असं दिसेल. ओके, पार्किंग आहे. त्यानंतर विश्रामगृह त्याला रेस्ट हाऊस म्हणतो आपण, अशा प्रकारचे चिन्ह आहे, रेस्ट हाऊस. त्यानंतर आहे झेब्रा क्रॉसिंग अत्यंत महत्त्वाचं आहे. ओके, झेब्रा क्रॉसिंग कशासाठी असतं, हे पायी चालणाऱ्या जे लोक आहेत, पायी चालणाऱ्या लोकांना ओलांडण्यासाठी किंवा क्रॉसिंग करण्यासाठी रस्त्यावर जे पांढरे रंगाचे समांतर पट्टे असते त्याला म्हणतो आपण झेब्रा क्रॉसिंग. तर बघूयात आपण जे काही महत्त्वाचे पोलीस खात्यामधील फुल फॉर्म्स आहेत ते. पहिला आहे FIR म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट.
CCTNS ओके, क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम. क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम ओके. हे केंद्र सरकारनं कधी सुरू केलं CCTNS हे मला कमेंटमध्ये सांगा. CCTNSची सुरुवात कधी झाली. त्यानंतर आहे QRT क्विक रिस्पॉन्स टीम. ACB अँटी करप्शन ब्युरो, RC ओके. म्हणतो ना आपण RC बुक आहे का, म्हणजे RC म्हणजे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हणजे RC. त्यानंतर LMV म्हणजे लाईट मोटर व्हेकल. त्यानंतर LTV तर याचा अर्थ आहे लाईट ट्रान्सपोर्ट व्हेकल LTV, आणि LMV आहे लाईट मोटर व्हेकल. त्यानंतर HTV म्हणजे हेवी ट्रान्सपोर्ट व्हेकल, आणि MMV मीडियम मोटर व्हेकल, आणि HMV आहे हेवी मोटर व्हेकल. त्यानंतर ATS अँटी टेररिझम स्क्वॉड ओके. ATS म्हणजे अँटी टेररिझम स्क्वॉड. त्यानंतर CNG कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस म्हणजे CNG. त्यानंतर LNG पण असतो, LNG म्हणजे लिक्विफाईड नॅचरल गॅस. त्यानंतर RTO जे RTO ऑफिस असतं, रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस ज्याला आपण म्हणतो. RTO म्हणजे काय, रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस. त्यानंतर SRPF आपलं माहीत असणारं स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स, ज्याची स्थापना 6 मार्च 1948 झालेली होती. त्यानंतर HTP हायवे ट्रॅफिक पोलीस. त्यानंतर PSV पब्लिक सर्व्हिस व्हेकल म्हणतो आपण. PSVला पब्लिक सर्व्हिस व्हेकल. CID ओके. CID क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट म्हणजे CID आहे. आणि PUC जे आपण म्हणतो PUCC म्हणजे पॉल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट. BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स त्यानंतर NTL नॉन ट्रान्सपोर्ट लायसन्स. त्यानंतर आहे SID, जसं आपण CID बघितलो तसं SID देखील आहे. SID म्हणजे स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट म्हणजे SID. त्यानंतर RAF ज्याला आपण म्हणतो रॅपिड ॲक्शन फोर्स. त्यानंतर VRC म्हणजे व्हेकल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. PSL म्हणजे पोझिशन स्पीड लक म्हणजे PSL. आणि सगळ्यात महत्त्वाचं पोलीसचा लॉंग फॉर्म पण माहिती पाहिजे. पोलीस म्हणजे पब्लिक ऑफिसर फॉर लिगल इन्व्हेस्टिगेशन अँड क्रिमिनल इमर्जन्सी म्हणजे पोलिसाचं फुल फॉर्म लक्षात. नंबर प्लेट व त्यांचे प्रकारामध्ये पुढे बघत आपण कंटिन्यू करूयात. खूप महत्त्वाचं आहे. पहिलं, खाजगी वाहन. जर एखादं प्रायव्हेट वाहन असेल किंवा खाजगी वाहन असेल तर मात्र कोणत्या नंबरचा म्हणजे कशा प्रकारचा नंबर प्लेट असेल. खाजगी वाहन प्रायव्हेट वाहन असेल तर अशा प्रकारचे असतं, म्हणजे पृष्ठभाग पांढरा असतो आणि त्याच्यावरचे अक्षर जो आहे ते काळ्या रंगाचे असतात. प्रश्न असा विचारला जातो की खाजगी वाहनाच्या नंबर प्लेटवरती काय असतं नेमकं. मग पृष्ठभाग पांढरा, त्यानंतर पृष्ठभाग पिवळा, अक्षर पांढरा, अक्षर काळा असे असतात ओके. तर लक्षात ठेवा, खाजगी वाहन असेल प्रायव्हेट वाहन तर पृष्ठभाग पांढरा रंगाचा असतो आणि त्यानंतर अक्षरांचा जो रंग असतो तो काळा अशा प्रकारचा असतो, जे सर्वसाधारणपणे आपण 2 व्हीलर वगैरे वापरतो. प्रायव्हेट वाहनासाठीच असतं ते, लक्षात ठेवा. त्यानंतर आहे व्यावसायिक किंवा वाणिज्यिक वाहन त्याला आपण कमर्शियल व्हेकल म्हणतो. कमर्शियलसाठी काय असतं, जो पृष्ठभाग आहे तो रंग पिवळा आहे. म्हणजे या ठिकाणी बघून घ्या, हे कमर्शियल नंबर प्लेट आहे. पृष्ठभागाचा रंग आहे पिवळा, परंतु जो अक्षर आहे अक्षराचा रंग आहे काळा. म्हणजे पिवळ्या रंगावरती काळ्या अक्षराने लिहिलेलं असतं व्यावसायिक किंवा वाणिज्यिक वाहनासाठी किंवा कमर्शियलसाठी. त्यानंतर लष्करी वाहन आहेत त्यांच्यासाठीचा जे काही नंबर प्लेट आहे ते अशा प्रकारचे असतं. म्हणजे जो पृष्ठभाग आहे तो हिरवा किंवा काळा असू शकतो. आणि त्यावरती लिहिलं असतं अक्षर पांढऱ्या अक्षराने लिहिलेलं असतं. लक्षात ठेवा, हिरवा किंवा काळा हे बॅकग्राऊंडला असतं आणि पांढऱ्या रंगावरती त्यामध्ये अक्षराने लिहिलेलं असेल. लष्करी वाहनासाठी लक्षात ठेवा. त्यानंतर आहे भाड्याचे वाहन ज्यावेळेस आपण रेंटनी घेतो एखादे वाहन तर त्याच्यावरती काय असतं बघा, पृष्ठभागाचा रंग हा काळा असतो आणि त्याच्यावरती जो काही अक्षर आहेत ते पिवळ्या रंगाचे असतात.
लक्षात ठेवा, भाड्याचे वाहन असेल तर पृष्ठभागाचा रंग काळा आणि अक्षरांचा रंग हा पिवळा असेल. त्यानंतर आहे राजदूत, ॲम्बेसेडर वाहन. थोडक्यात राजदूतांसाठीचे जे काही वाहन आहेत ते खूप महत्त्वाचं आहे. पृष्ठभागाचा रंग हा निळा असेल, आणि अक्षराचा रंग हा पांढरा असेल. शक्यतो जे काही नंबर प्लेट आहेत त्याच्यावरती जो काही अक्षर आहेत ते शक्यतो पांढऱ्या रंगाने असतात, लक्षात ठेवा तुम्ही. पृष्ठभागाचा रंग हा निळा असेल आणि अक्षरांचा रंग हा पांढरा असेल, लक्षात ठेवा. कशासाठी? ह्याच्यासाठी राजदूत किंवा ॲम्बेसेडर वाहनासाठी. त्यानंतर आहे इलेक्ट्रिक वाहन. खूप महत्त्वाचं आहे, हे पेपरला विचारू शकते 100%. इलेक्ट्रिक वाहनासाठी जो काही पृष्ठभाग आहे तो हिरवा किंवा पिवळा असेल. हे शक्यतो हिरवा असतं, लक्षात ठेवा, हिरवा किंवा पिवळा. ओके. इलेक्ट्रॉनिक वाहनासाठी त्यानंतर त्याच्यावरती जो काय अक्षर आहे अक्षरावरती रंग असतो रंग पांढरा. म्हणजे हिरवा किंवा पिवळा पृष्ठभाग असेल आणि अक्षर असेल पांढऱ्या रंगाचा इलेक्ट्रिक वाहनासाठी. ओके, हिरव्या कलर लक्षात ठेवा, इलेक्ट्रिक वाहन. त्यानंतर आहे अनोंदणीकृत वाहन. अनोंदणीकृत वाहन त्यासाठी आहे पृष्ठभागाचा जो काय रंग आहे तो आहे लाल. अनोंदणीकृत वाहनासाठी पृष्ठभागाचा रंग आहे लाल आणि अक्षर आहेत पांढरे, अक्षरांचा रंग आहे पांढरा. जे काही महत्त्वाचे दंड आहेत ते 2019च्या म्हणजे मोटार वाहन दुरुस्ती विधेयक 2019नुसार आपण बघूयात. पहिला आहे मोठमोठ्याने हॉर्न वाजवल्यास. ओके, ज्या ठिकाणी हॉर्न शक्यतो प्रतिबंध असतो, उदाहरणार्थ शाळा म्हणा, मोठमोठे हॉस्पिटल्स या ठिकाणी. ओके, तर अशा ठिकाणी जर हॉर्न वाजवल्यास 1000 रुपये दंड आहे. म्हणजे ज्या ठिकाणी हॉर्न वाजवायला अलाउड नाही त्या ठिकाणी जर तुम्ही हॉर्न वाजवलास तर तुम्हाला नवीन जो दंड आहे तो 1000 रुपये आहे, लक्षात ठेवा, 2019च्या विधेयकानुसार. त्यानंतर वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे. ओके, आपण खूप वेळेस बघतो, आपण स्वतः देखील बोलत असतो किंवा आपण खूप जणांना पाहिलं देखील असेल, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे. किती दंड आहे मग? 1000 ते 5000 रुपयेपर्यंत दंड आहे, लक्षात ठेवा. मोबाईलवरती जर बोलत असाल तुम्ही गाडी चालवताना तर तुम्हाला दंड आहे 1000 ते 5000 रुपये. अत्यंत महत्त्वाचं. आणि हे जे दंड आहेत हे आपल्या परीक्षे दृष्टिकोनातूनच महत्त्वाचे आहेत का? तर नाही, आपल्या सर्वसामान्य नागरिक म्हणून देखील हे दंड आपल्याला माहिती पाहिजे. रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वाहन चालवणे म्हणजे थोडक्यात काय म्हणतो आपण त्याला, रॉंग साईडने. ओके, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे किंवा चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेकिंग करणे किंवा रॉंग साईडने वाहन चालवणे यासाठी देखील दंड आहे 1000 ते जास्तीत जास्त 5000 रुपये दंड आहे. 1000 रुपये ते 5000 रुपये दंड आहे रॉंग साईडने वाहन चालवणे किंवा चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेकिंग करणे. त्यानंतर आहे वाहन चालवताना सिग्नल तोडणे. अत्यंत महत्त्वाचे आहे. ओके, ज्यावेळेस आपण एखाद्या सिग्नलवरती गाडी थांबलेल्या असतात किंवा काही गाड्या नसतात म्हणून आपण देखील आरामशीर आहे त्या स्थितीमध्ये जात असतो, सिग्नल तोडत असतो, तर त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त दंड आहे 10000 रुपये ते मिनिमम 5000 रुपये. म्हणजे सिग्नल जर तोडलं तर आपलं दंड करू शकतात की दंड होऊ शकतं 5000 ते 10000 रुपये, लक्षात ठेवा. त्यानंतर परवाना रद्द झालेला असताना वाहन चालवणे. म्हणजे आपल्याला माहीत आहे की आपल्या लायसन्सचे काय झालं आहे, डेट किंवा संपलेलं आहे, वैधता संपलेली आहे किंवा परवाना आपला रद्द झालेला आहे, असं असून देखील जर वाहन चालवत असाल, आपल्याकडे लायसन्स नसेल तर आपल्याला 10000 रुपये दंड आहे, लक्षात ठेवा. परवाना रद्द झाला असताना देखील वाहन चालवण्यासाठी 10000 रुपये दंड आहे. त्यानंतर सीट बेल्ट लावला नसेल तर, ओके, जे 4 व्हीलरमध्ये आहेत, 4 व्हीलरमध्ये सीट बेल्ट लावला नसेल तर 1000 रुपये दंड आहे, 1000 रुपये दंड आहे, लक्षात ठेवा. सीट बेल्ट लावला नसेल तर हे साहजिकच 4 व्हीलरसाठी आहे, 2 व्हीलरसाठी नाही आहे. त्यानंतर स्कूटर आणि बाईकवर 2पेक्षा अधिक लोक असतील तर, म्हणजेच ट्रिपशी थोडक्यात, म्हणजे 2पेक्षा जास्त व्यक्ती जर बसले असतील किंवा असं काही स्कूटर किंवा बाईकवरती तर 2000 रुपये दंड आहे आणि 3 महिन्यासाठी तुमचा परवाना रद्द होऊ शकतो, लक्षात ठेवा. म्हणजे तुमचं लायसन्स 3 महिन्यासाठी रद्द होऊ शकतो आणि तुम्हाला 2000 रुपये दंड बसू शकतो. कधी? जर तुम्ही ट्रिपशी चाललेला असाल तर, म्हणजे 3 जण चालला असाल तर गाडीवरती. ओके, 2पेक्षा जास्त म्हटले तरी 2पेक्षा जास्त. त्यानंतर विना हेल्मेट गाडी चालवल्यास. ओके, विना हेल्मेट गाडी चालवल्यास म्हणजे हेल्मेट नसल्यास दंड किती आहे मग आपल्याला? ते आहे 1000 रुपये दंड आणि शिवाय 3 महिने परवाना रद्द. जसं दंड आहे त्यासाठी 3 महिन्या 2000 रुपये दंड किंवा 3 महिने परवाना रद्द हे स्कूटर किंवा ट्रिप्सीसाठी आहे, तसं हेल्मेट चालवण्यासाठी जो काय दंड आहे तो 1000 रुपये आहे, दंड कमी आहे. परंतु जे लायसन्स रद्द आहे तुमचं 3 महिने आहे कंपल्सरी, 3 महिने परवाना रद्द होऊ शकतो. विना हेल्मेट गाडी चालवणे 1000 रुपये दंड, ट्रिप्सी चालवणे 2000 रुपये दंड. क्लिअर इथपर्यंत? त्यानंतर रुग्णवाहिकेसारख्या वाहनांना रस्ता न दिलेस. ओके, जे ॲम्ब्युलन्स वगैरे जात असतात किंवा त्यांनी हॉर्न ज्यावेळेस वाजवतात त्यावेळेस आपण जर त्यांना रस्ता नाही दिलं तर आपल्याला जास्तीत 1000 रुपये 10000 रुपये दंड बसू शकतो, लक्षात ठेवा. रुग्णवाहिकेसारख्या वाहनांना, कारण जे काही दवाखान्याच्या गाड्या असतात
ॲम्ब्युलन्स वगैरे त्यांना वेळोवेळी आपण मदत केलं पाहिजे. एक सामान्य नागरिक म्हणून देखील आपलं कर्तव्य आहे. 10,000 रुपये दंड आहे जर असं काही केलं नाही आपण तर, रस्ता नाही दिला तर. ओके. त्यानंतर विना इन्शुरन्स वाहन चालवल्यास, म्हणजे विना विमा थोडक्यात. ओके. विमा नसताना देखील, गाडीचा विमा नसताना देखील जर तुम्ही गाडी चालवलात तर तुम्हाला 2,000 रुपये दंड बसू शकतो. 2,000 रुपये दंड. म्हणजे बघा तुम्ही ज्यावेळेस गाडी एखादे पोलीस अधिकारी गाडी पकडतात त्यावेळेस तुम्हाला लायसन्स मागतात, अगोदर लायसन्स, त्यानंतर RC बुक मागतात, त्यानंतर गाडीचा विमा मागतात. ओके. विमा खूप महत्त्वाचा आहे, इन्शुरन्स खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर आणि इन्शुरन्स कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात किंवा कशा प्रकारचे असतात हे संपूर्ण माहिती आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे. तुम्ही जर व्हिडिओ ते पाहिलं नसेल तर नक्की एकदा पाहून घ्या. त्यानंतर अल्पवयीन मुलामुलींना वाहनाकडून किंवा वाहनाविषयी गुन्हा झाल्यास, म्हणजे अल्पवयीन मुलामुलांकडून थोडक्यात, म्हणजे एखादा मुलगा आहे खूप लहान वयाचा आहे तरी तो वाहन चालवतो आहे, त्याला अलाउड नाही आहे वाहन चालवण्यासाठी, तरी पण तो वाहन चालवतो आहे आणि काही त्याच्याकडून गुन्हा घडलेला आहे. मग आता काय दंड असेल, मग तो दंड आहे 25,000 रुपये आणि पालकांना 3 वर्ष तुरुंगात. हे महत्त्वाचं आहे. ओके. म्हणजेच त्या मुलांसाठी किंवा पालकांसाठी 25,000 रुपये तर दंड आहेच, कारण अल्पवयीन मुलं आहेत, तुम्ही त्याला परवानगी कशी दिली, म्हणून पालकांना 3 वर्षाचे तुरुंगवास, 3 वर्षाचं तुरुंगात लक्षात ठेवा. त्यानंतर बेदरकारपणे वाहन चालवल्यास, म्हणजे बेफाम वाहन चालवले, काय भान नाही काय नाही, ओके, बिनधास्तपणे वाहन चालवले, गर्दी आहे, गर्दीच्या ठिकाणी वाहन स्लो चालवलं पाहिजे, परंतु आपण मोठमोठ्याने वाहन चालवलं, खूप फास्ट वाहन चालवलं, काही तमाव न बाळगता, तर अशा वेळी 5,000 रुपये दंड आहे आपल्याला. बेदरकारपणे वाहन चालवणे 5,000 रुपये दंड आहे. त्यानंतर दारू पिऊन वाहन चालवल्यास, अत्यंत महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. दारू पिऊन वाहन चालवल्यास 10,000 रुपये दंड आहे, लक्षात ठेवा. किती दंड आहे? 10,000 रुपये. जर तुम्ही एखाद्या मद्य प्राशन करून जर वाहन चालवत असाल आणि तुम्हाला ज्यावेळेस पोलीस अधिकारी अडवतील त्यावेळेस तुमचं श्वासाचं निरीक्षण होईल, ओके, किंवा चेकिंग होईल, त्यावेळेस त्याच्यामध्ये जर अल्कोहोल आढळलं तुमच्या ह्याच्यामध्ये रक्तामध्ये किती 30 mg पर्यंत रक्तामध्ये ग्लुकोज म्हणतो अल्कोहोल आढळलं तर मात्र तुम्हाला 10,000 रुपये दंड आहे. याचा अर्थ असा होतो की तुम्ही दारू पेलेला आहात. त्यानंतर शक्यतो दारू पिऊन गाडी चालवू नये. ओके. आपल्याचा किंवा दुसऱ्यांचा देखील धोका त्याच्यामध्ये नक्की होऊ शकतो. त्यानंतर पुढचा आहे परवाना निगडीत नियम तोडल्यास, म्हणजे लायसन्स संबंधित जे काही नियम आहेत ते नियम तोडल्यास आपल्याला 25,000 ते 1,00,000पर्यंत दंड होऊ शकतो. लक्षात ठेवा. परवाना निगडीत नियम तोडल्यास किंवा लायसन्स संबंधित नियम तोडल्यास 25,000 ते 1,00,000 रुपये दंड होऊ शकतो. त्यानंतर अतिरिक्त प्रवासी असतील तर, अतिरिक्त प्रवासी म्हणजे काय, ओव्हरलोडिंग थोडक्यात. ओव्हरलोडिंग म्हणजे तुम्ही समजा तुमची गाडी आहे, ओके, 4 व्हीलर सुद्धा आहे, थोडक्यात 4 व्हीलर आहे आणि कॅपॅसिटी आहे ड्रायव्हर ते शेजारचा 1 आणि पाठीमागे 3 असं 5 जणांचं अलाउड आहे. पण तुम्ही काय केलात, तुम्ही तर बसलेला आहात गाडीमध्ये, वाहन चालक तुम्हीच आहात, तुमच्या शेजारी 1 जण आहे, पाठीमागे 5 जण आहेत, म्हणजे अलाउड असायला पाहिजे तिथं 3 जण, परंतु त्या ठिकाणी तुम्ही 5 जण बसून चाललेला आहात, म्हणजे अतिरिक्त प्रवासी त्याला आपण म्हणतो. किंवा रिक्षामध्ये देखील बघा तुम्ही, रिक्षा जो काही चालक आहे ते स्वतः गाडी चालवत असतो, त्याच्या शेजारी पण एक जर बसले असतो, त्याच्या शेजारी आणखीन एक बसलेला असतो, पाठीमागं 2 किंवा 3ला अलाउड असेल तर पाठीमागं 4 जण बसले असतात. कळलं का? म्हणजे ह्याला आपण म्हणतो अतिरिक्त प्रवासी. जर असं काय असेल तर 1,000 रुपये प्रत्येक प्रवासी दंड असेल आपल्याला. म्हणजे जितके प्रवासी एक्स्ट्रा झाले असतील, म्हणजे ज्यावेळेस मी पहिलं उदाहरण दिलं 4 व्हीलरचं, अतिरिक्त प्रवासी ज्याच्या पाठीमागं 3ची संख्या अलाउड होती, त्या ठिकाणी 5 जण बसून चालत, याचा अर्थ तुम्हाला 2 जण एक्स्ट्रा प्रवासी आहेत म्हणून तुम्हाला 2,000 रुपये दंड या ठिकाणी बसू शकेल. क्लिअर? म्हणजे जेवढे एक्स्ट्रा प्रवासी असतील तितके आपल्याला म्हणजे प्रत्येक प्रवासीसहित 1,000 रुपये दंड आहे. त्यानंतर खूप महत्त्वाचं आहे विना तिकीट प्रवास. म्हणजे तिकीट नसताना आपण प्रवास केलं तर, किंवा तिकीट न काढता देखील प्रवास करतो आपण रेल्वेमध्ये वगैरे, हे सर्रास घडतं. विना तिकीट प्रवास हे आहे 500 रुपये दंड. 500 रुपये दंड आहे विना तिकीट प्रवास केल्यास. परंतु हे मोटार वाहन अधिनियम लक्षात ठेवा. विना तिकीट जर तुम्ही STनं प्रवास करत असाल किंवा कोणत्याही वाहनानं जर प्रवास करत असाल तर 500 रुपये दंड आहे. एखाद्या अधिकाऱ्याने सांगितले नियम न पाळल्यास, म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याने जर सांगितलेलं असेल एखादा नियम पाळण्यासाठी, तर तो जर अधिकाऱ्याचा नियम पाळला नाही तर आपला दंड होऊ शकतो 2,000 रुपये. एखाद्या अधिकाऱ्याने सांगितलेला असल्यास नियम न पाळल्यास 2,000 रुपये दंड होऊ शकतो, लक्षात ठेवा. त्यानंतर आहे विना परवाना वाहन चालवल्यास. विना परवाना म्हणजे विदाऊट लायसन्सशिवाय वाहन चालवल्यास 5,000 रुपये दंड आहे. म्हणजे आपल्याकडे लायसन्स आहे परंतु आपण काही वेळेस विसरतो, घरी ठेवून गेलेला असतो, त्यावेळेस जर पोलीस अधिकाऱ्यांनी एखाद्या वेळेस पकडलं तर आपलं लायसन्स मागितलं तर जास्तीत दंड किती आपल्याला 5,000 रुपये दंड, लक्षात ठेवा. विदाऊट लायसन्ससाठी किंवा विना परवाना वाहन चालवल्यास 5,000 रुपये दंड. त्यानंतर वाहन चालवण्यास पात्र नसूनही वाहन चालवल्यास किती दंड आहे? मग म्हणजे तुम्ही पात्र नाही वाहन चालवण्यासाठी, किंवा तुमचं वय खूपच कमी आहे, ओके, किंवा तुम्ही अपंग आहात वगैरे जे काही गोष्टी आहेत, म्हणजे तुम्ही पात्र नाही एखादं वाहन चालवण्यासाठी,
ओके, एखादं वाहन चालवण्यासाठी तुम्ही पात्र नाहीत, म्हणून तुम्हाला जर तसं केलात वाहन चालवलास तर तुम्हाला 10,000 रुपये दंड. लक्षात ठेवा, 10,000 रुपये दंड आहे वाहन चालवण्यास पात्र नसूनही. त्यानंतर आहे ओव्हर स्पीड, ज्याला आपण अतिवेग म्हणतो. ओव्हर स्पीडने वाहन चालवणे. ओके, ज्यावेळेस स्पीड लिमिट असतं बघा, शाळेच्या ठिकाणी स्पीड लिमिट असतं, गतिरोधक असतं, त्यावेळेस आपल्याला स्पीड कमी केलं पाहिजे. तर ओव्हर स्पीड असेल तर त्या ठिकाणी 1,000 ते 3,000 रुपये दंड आहे. ओव्हर स्पीडसाठी 1,000 ते 3,000 रुपये दंड आहे. त्यानंतर या ज्या महत्त्वाचे जे वाहन दुरुस्ती विधेयक आहे, ओके, 2019चं किंवा म्हणजे ओके 2019चं, त्यामधील जे काही महत्त्वाचे टिप्स आहेत किंवा महत्त्वाचे जे काही तरतूद आहेत ते आता आपण बघूयात. सदर विधेयक, हे जे विधेयक आहे, अगोदर आपण दंड बघितलेला आहे. तर हे जे विधेयक आहे, हे विधेयक संपूर्ण भारतामध्ये लागू झालेलं आहे. कधी? 1 सप्टेंबर 2019मध्ये. 1 सप्टेंबर 2019मध्ये संपूर्ण भारतामध्ये लागू झालेलं आहे सदर विधेयक. म्हणजे कुठलं विधेयक? मोटार वाहन दुरुस्ती विधेयक 2019. त्यानंतर या कायद्यामध्ये काय नव्हतं बघा, या विधेयकामध्ये रस्ते अपघातांना ताबडतोबच्या काळामध्ये म्हणजे लवकरात लवकर अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी कॅशलेस योजना विकसित करणार आहे सरकार. म्हणजे लवकरात लवकर ज्यावेळेस अपघात झालेला असतो एखाद्या वेळेस, तर लवकरात लवकर त्याला दवाखान्यात नेलं तर त्याचा प्राण किंवा त्याचा जो काही धोका आहे तो टळू शकतो. तर अशासाठी कॅशलेस योजना विकसित करण्यात येणार आहे. त्यानंतर अत्यंत जबर अपघातानंतर 1 तासापर्यंतचा जो काही कालावधी आहे, या विधेयकामध्ये त्याला गोल्डन अवर असं म्हटलं आहे. सुवर्ण तास म्हणजे अपघात झाल्यानंतरचा 1 तासापर्यंतचा अवधी, त्याला आपण गोल्डन तास असं संबोधण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, विचारू शकतात पेपरला. त्यानंतर हिट अँड रन प्रकरण. हिट अँड रन प्रकरणात नुकसान भरपाई म्हणून मृत्यू झाल्यास 2 लाखापर्यंत आणि गंभीर दुखापत झाल्यास 50,000 रुपयांपर्यंत दंड वाढवण्यात आलेली आहे. हिट अँड रन प्रकरणात दंड किती लक्षात ठेवा, 2,000 रुपये आणि जास्तीत जास्त गंभीर दुखापत झाल्यास 50,000 रुपये दंड आहे हिट अँड रन प्रकरणात. त्यानंतर म्हणजे हिट अँड रन म्हणजे मारणार पळून जाणं थोडक्यात. ओके, ज्याला आपण हिट अँड रन म्हणतो. या कायद्यात सर्व बाबींवर केंद्र सरकार, या कायद्यामध्ये म्हणजे कुठल्या कायद्यामध्ये? 2019च्या कायद्यामध्ये. या कायद्यात सर्व बाबींवर केंद्र सरकार तसेच राज्य सरकारला सल्ला देण्यासाठी एक रस्ता सुरक्षा मंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. रस्ता सुरक्षा मंडळ स्थापन करण्याची तरतूद आहे 2019. मोटार वाहन अधिनियम जो 1988चा आहे, तो भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा कधी आला कायदा? भारतात सर्वप्रथम मोटार वाहन अधिनियम हे आलेलं आहे 1914मध्ये. 1914, त्यानंतर 1939मध्ये देखील त्याच्या दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर एकदम लेटेस्ट म्हणजे 2019मध्ये याच्यामध्ये सुधारणा करण्यात आली. लक्षात ठेवा, एकदम लेटेस्ट 2019मध्ये याची सुधारणा आहे. त्यानंतर 2014मधील जे त्रुटी दूर करण्यासाठी सध्या जो मोटार वाहन अधिनियम आहे तो 1988 आलेला आहे. त्यानंतर जो 1988चा जो अधिनियम आहे, याची अंमलबजावणी कधी झाली? मोस्ट IMP क्वेश्चन. ओके, कधी अंमलबजावणी झाली? तर हे आहे 1 जुलै 1989ला. 1 जुलै 1989 लक्षात ठेवा. त्यानंतर यामध्ये एकूण किती प्रकरणे आहेत? याच्यामध्ये एकूण 14 प्रकरणे आहेत. एकूण 14 प्रकरणे आहेत आणि यामध्ये एकूण कलमांची संख्या किती आहे? तर 217. म्हणजे याच्यामध्ये 217 कलमे आहेत आणि 14 काय प्रकरणे आहेत. तर हे प्रकरण आज आपण बघूयात. प्रकरण 1 काय सांगतं बघा. प्रकरण 1 हे आहे प्रारंभिक आहे, त्याच्यामध्ये कलम 1 आणि 2 या 2च कलमाचा समावेश याच्यामध्ये होतो. प्रकरण 1 प्रारंभिक आहे, व्याख्या वगैरे दिलेल्या आहेत. त्यानंतर प्रकरण 2 कसे समजत आहे? तर मोटार वाहनाच्या चालकांचे लायसन्स, जो ड्रायव्हर आहे, मोटार वाहनाचे चालक आहे, त्याच्या लायसन्सशी संबंधित जे काही तरतुदी आहेत या प्रकरण 2मध्ये आहेत. इन डिटेलमध्ये आपण कलम अभ्यासणार आहोतच, परंतु त्याच्या अगोदर आपण प्रकरण बघून घेऊयात. प्रकरण 3 टप्पा वाहनांच्या वाहकांचे लायसन्स हे चालकांचे होतं. आता हे वाहकांचे म्हणजे कंडक्टर लायसन्स याच्या संबंधित जे काही प्रकरण आहेत ते प्रकरण 3 आहे, कलम 29 ते कलम 38पर्यंत. त्यानंतर प्रकरण 4 काय सांगतं? प्रकरण 4 हे मोटार वाहनाची नोंदणी सांगतं. मोटार वाहनाची नोंदणी कलम 39 ते 65 दरम्यान, कलम 39 ते 65. त्यानंतर प्रकरण 5 आहे. प्रकरण 5 परिवहन वाहनांचे नियंत्रण कलम 66 ते 96 दरम्यान आहेत, कलम 66 ते 96. त्यानंतर प्रकरण 6 काय सांगतं बघा. प्रकरण 6 हे राज्य परिवहन उपक्रम संबंधातील जे विशेष तरतुदी आहेत हे सांगतं, कलम 97 ते 108पर्यंत. म्हणजे याच्या संबंधित जे प्रकरण आहे हे प्रकरण 6 आहे. काय सांगतं? राज्य परिवहन उपक्रम संबंधातील विशेष तरतुदी. त्यानंतर प्रकरण 7 आहे. प्रकरण 7 मोटार वाहनांची बांधणी म्हणा किंवा सुसज्ज देखभाल करणे हे कलम 109 ते 111पर्यंत आहे. म्हणजे हे 7 प्रकरण झाले आपले. त्यानंतर आहे प्रकरण 8. प्रकरण 8 काय सांगतं? वाहतूक नियंत्रण, फेरी IMP कलम आहे किंवा हे आहे.
प्रकरण आहे, लक्षात ठेवा. ॲज इट इज डायरेक्ट वाहतूक नियंत्रण संबंधित मोटार वाहन अधिनियम 1988 मध्ये प्रकरण क्रमांक कितवा आहे असं डायरेक्ट प्रश्न पेपरला येऊ शकेल. तर प्रकरण 8 काय आहे? वाहतूक नियंत्रण कलम 112 ते 138 दरम्यानचे तरतुदी आहेत. वाहतूक नियंत्रण 112 ते 138 कलम. आणि प्रकरण आहे 8वं. त्यानंतर आहे प्रकरण 9. प्रकरण 9 भारतातून तात्पुरती बाहेर जाणारी किंवा तात्पुरते भारतात येणारी वाहने याच्या संबंधित कलम आहे. फेरी IMP कलम. प्रकरण 9 हे याच्यामध्ये एकच कलमाचा समावेश आहे, कलम 139. काय सांगतं हे? भारतातून तात्पुरती बाहेर जाणारी किंवा तात्पुरते भारतात येणारी वाहनाची संबंधित तरतुदी. त्यानंतर प्रकरण 10. प्रकरण 10 हे विशिष्ट प्रकरणामध्ये दोष नसताना दायित्व. विशिष्ट प्रकरणामध्ये दोष नसताना दायित्व याच्या संबंधित जे काही कलम आहेत ते कलम 140 ते 144 दरम्यानचे आहेत. त्यानंतर प्रकरण 11 आहे. प्रकरण 11 हे तिसऱ्या व्यक्तीच्या धोक्यांच्या बाबतीत मोटार वाहकांचा किंवा वाहनांचा विमा. काय सांगतं? प्रकरण 11 जे आहे ते विमा संबंधित आहे, म्हणजे तिसऱ्या व्यक्तींच्या धोक्यांच्या बाबतीत मोटार वाहनाचा विमा. याच्यामध्ये कलम आहेत, कलम 145 ते 164. कलम 145 ते 164. त्यानंतर प्रकरण 12. प्रकरण 12 हे दावा न्यायाधिकरणासंबंधित आहे, मोस्ट IMP प्रकरण. प्रकरण 12 काय सांगतं? दावा न्यायाधिकरण आणि कलम 165 ते 176 दरम्यानच्या तरतुदी याच्यामध्ये आहेत. कलम 165 ते 176. त्यानंतर आहे प्रकरण 13. प्रकरण 13. ओके. प्रकरण 13 काय सांगतं? अपराध, शिक्षा व कार्यपद्धती, मोस्ट IMP प्रकरण. अपराध, शिक्षा व कार्यपद्धती म्हणजे कलम 177 ते 210 दरम्यान जे काही अपराध आहेत किंवा जे काही शिक्षा आहेत किंवा ते कशाप्रकारे राबवले पाहिजे, कार्यपद्धती, ते संपूर्णपणे तरतुदी आपल्या प्रकरण 13 मध्ये आढळतील. प्रकरण 13. त्यानंतर प्रकरण 14 हे संकीर्ण. प्रकरण 14 संकीर्ण, ज्याच्यामध्ये कलम 211 ते 217 दरम्यान येतात. हे अशा प्रकारे आपण संपूर्ण जे काही मोटार वाहन अधिनियम 1988 मधील आपलं पहिलं कलम आहे, खूप महत्त्वाचं आहे पहिलं कलम देखील. कलमाचं नाव आहे, संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ. म्हणजेच हे कलम किंवा हे जो कायदा आहे तो कोणाला लागू आहे वगैरे वगैरे गोष्टी ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. याच्यामध्ये सुरुवातीला दिलेल्या या अधिनियमाचे जे नाव आहे ते मोटार वाहन अधिनियम 1988 आहे. 1988 आहे. त्यानंतर हा जो कायदा आहे हा 1988चा कायदा संपूर्ण भारतात लागू आहे असं देखील या कलमामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे जर मला डायरेक्ट प्रश्न विचारतात मोटार वाहन अधिनियम 1988 कोणाला लागू नाही किंवा कोणाला लागू आहे, ओके, संपूर्ण भारतात लक्षात ठेवा लागू आहे. त्यानंतर हा जो अधिनियम आहे 1988चा तो कधी लागू झाला? तो 1 जुलै 1989ला लागू झालेला आहे, लक्षात ठेवा. 1 जुलै 1989ला लागू झालेला आहे. त्यानंतर पुढचा आपला कलम आहे कलम 2. ह्याच्यामध्ये बघा अधिनियमातील व्याख्या दिलेल्या आहेत. म्हणजे 1988च्या अधिनियमामधील व्याख्या म्हणजे कोणते कोणते व्याख्या आहेत महत्त्वाचे. उदाहरणार्थ RC बुक आहे, कशाला म्हणतात आपण, किंवा कंडक्टर आहे किंवा वाहक आहे. याला म्हणजे कशाला म्हणतो आपण वाहक, किंवा ड्रायव्हर आहे, गुड्स आहे किंवा ओनर आहे, त्यानंतर परमिट आहे ज्याला आपण परवाना म्हणतो. याच्याविषयी जे काही महत्त्वाचे व्याख्या आहेत ते या अधिनियमातील व्याख्यामध्ये दिलेले आहेत. ओके, कलम 2मध्ये दिलेले आहेत, कलम 2मध्ये. ओके. आणि यामध्ये बघा पहिला आहे RC बुक, त्याला नोंदणी प्रमाणपत्र म्हणतो आपण. हे मोटर वाहनाची नोंदणी योग्य रीतीने करण्यात आलेली आहे यानुसार. त्यानंतर जो वाहक आहे, वाहक टप्पा वाहनांच्या संबंधात प्रवाशांकडून भाडे गोळा करण्यासाठी किंवा त्या टप्पा वाहनामध्ये चढणे व किंवा उतरणे आणि इतर कार्य पार पाडण्यासाठी कामावर नेमण्यात आलेली जी व्यक्ती आहे त्याला आपण वाहक म्हणतो, वाहक. आणि चालक साहजिकच दुसऱ्या मोटार वाहनाद्वारे ओढून नेल्या जाणाऱ्या जो काही मोटार आहे त्या मोटार वाहनाच्या बाबतीत ओढून नेणाऱ्या वाहनाचा स्टिअरमन म्हणून नेमण्यात आलेला व्यक्ती म्हणजेच कोण? आपला चालक किंवा ड्रायव्हर झाला. अशा प्रकारचे विविध व्याख्या दिलेल्या आहेत. याच्यामध्ये चालकाचं लायसन्स दिलेले आहे, ज्याला आपण ड्रायव्हिंग लायसन्स म्हणतो, ते देखील आहेत याच्यामध्ये. आणि वाहतूक चिन्हे जे ट्रॅफिक सायन्स आहेत हे देखील याच्यामध्ये व्याख्या देण्यात आलेली आहे कलम 2मध्ये, लक्षात ठेवा. आणि ट्रॅफिक चिन्हे किंवा इशारे कोणते कोणते आहेत याच्यावरती संपूर्ण डिटेलमध्ये मी व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही अगोदर पाहून घ्या. त्यानंतर आहे कलम 3. कलम 3 काय सांगतं? लायसन्स असल्याशिवाय वाहन चालवू नये. म्हणजे विदाऊट ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय तुम्ही वाहन चालवू शकत नाही असं सांगतं कलम 3. इवन आता हे प्रकरण 1 आणि 2 आहेत, ओके, किंवा कलम 1 आणि 2 आहेत हे प्रकरण 1मध्ये येतात, लक्षात ठेवा. कलम 1 व 2 हे प्रकरण 1मध्ये येतात. त्यानंतर कलम 3 ते 28 जेवढे आहेत सगळे प्रकरण 2मध्ये येतात. मग प्रकरण 2 कशाशी संबंधित आहे? प्रकरण 2 आहे मोटार वाहनाच्या मालकाला लायसन्स देणे.
मोटार वाहन जो काही वाहन आहे, मालक आहे, त्याला लायसन्स देण्यासंबंधित प्रकरण 2 आहे, त्यापैकीच आपला पहिला कलम आहे कलम 3, म्हणजे लायसन्स असल्याशिवाय वाहन चालवू नये. त्यानंतर कलम 4 काय सांगतं, मोटार वाहन चालवण्यासंबंधीचे वयोमर्यादा सांगतं. ओके, म्हणजे लायसन्ससाठी वयोमर्यादा थोडक्यात. मग लायसन्ससाठी जे वय आहे ते 18 वर्षापेक्षा अधिक असायला पाहिजे. काहीमध्ये सांगितलेलं आहे की लायसन्स काढण्यासाठी किमान 18 वर्ष तुमचं कंप्लीट पाहिजे. त्यानंतर 16 वर्षाखाली जे व्यक्ती आहेत त्यांना 50 CC पेक्षा कमी असलेले, काय म्हणतो बघा, 16 वर्षाखालील जे व्यक्ती आहेत त्यांना 50 CC पेक्षा कमी असलेले व विना गिअरचे वाहन, दुचाकी वाहन, ओके, 2 व्हीलर आहे, ते वाहन लायसन्सशिवाय चालवता येते. काय म्हणतो बघा, समजा लायसन्स नाही, 18 वर्ष कंप्लीट नाही आहे, परंतु एखाद्या व्यक्तीजवळ 17 आहे, 17 वर्ष आहे, मग त्याला आता वाहन चालवता येतील का? हां, चालवता येतं, परंतु वाहन कसं पाहिजे, 50 CC पेक्षा कमी पाहिजे, 50 CC पेक्षा कमी पाहिजे आणि विना गिअरचं पाहिजे, विना गिअरचं 2 व्हीलर पाहिजे. थोडक्यात तुमचं स्कूटी वगैरे असतील तर ते. ओके, त्यानंतर समजलं कलम 4. अच्छा, आणखी एक सांगतो याच्यामध्ये, 20 वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी वाहन चालवू नये असं देखील सांगितलेलं आहे. 20 वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी वाहन चालवू नये. त्यानंतर आहे कलम 6, खूप महत्त्वाचं आहे कलम 6. कोणत्याही चालकाने आपले लायसन्स इतर कोणत्या व्यक्तीला देऊ नये. काही वेळेस आपण काय करतो, जर गाडी चालवत असतो, आपला मित्र जर गाडी चालवत असेल, आपण पाठीमागे बसलेला असो, परंतु मित्राकडे लायसन नाही, परंतु आपल्याकडे लायसन आहे, त्यावेळेस आपला जो लायसन आहे तो आपण मित्राला देऊ शकत नाही, असं कलम 6 सांगतं. कळलं, कलम 6 सांगतं, म्हणजे लायसन्स दुसऱ्या व्यक्तीला देता येणार नाही. त्यानंतर आहे कलम 8. कलम 8 खूप महत्त्वाचं आहे. शिकाऊ व्यक्तीचे लायसन्स देणे, म्हणजे आपण लर्निंग म्हणतो ना, लर्निंग लायसन्स. ओके, म्हणजे शिकाऊ व्यक्तीचे लायसन्स देणे. कलम सांगतं 8, कलम 8 लर्निंग थोडक्यात. आपण पुढे बघूयात. त्यानंतर कलम 9. कलम 9 काय सांगतं, चालकाचे लायसन्स देणे, चालकाचे लायसन्स देणे. शिकाऊ व्यक्तीचे वेगळं, चालक ज्याला आपण नॉर्मल म्हणतो त्याचं लायसन्स देणे. त्यानंतर कलम 12. कलम 12 काय सांगतं, मोटार वाहन चालवण्याचे शिक्षण देणाऱ्या शाळांचे विनियमन करणे. मोटार वाहन चालवण्याचे जे काही शिक्षण देतात, थोडक्यात तुमचे ड्रायव्हिंग स्कूल वगैरे, ओके, ड्रायव्हिंग स्कूल, त्यांचं शाळांचे नियमन करणे किंवा त्यांच्यावरची जे काही त्यांच्याविषयी जे नियम आहेत ते लागू असणे. त्यानंतर पुढचा कलम आहे बघा, कलम 14. खूप महत्त्वाचा कलम आहे. कलम 14 काय सांगतं, मोटार वाहन चालण्याचे किंवा चालकाचे जो काही लायसन्स आहे तो चालू राहण्याचा कालावधी किती आहे. समजा जर एखाद्या व्यक्तीकडं एक लायसन्स आहे त्याचा गाडी चालवण्याचा, तर तो लायसन्स एखादा काढलेला आहे तो किती वर्षापर्यंत किंवा कालावधी काय आहे त्याचा लागू राहण्याचा कालावधी काय आहे, तर हे वेगवेगळ्या कंडिशनमध्ये वेगळं असणार आहे. समजा एखादा लर्नर्स आहे किंवा शिकाऊ व्यक्ती आहे, त्याचं जे लायसन्सची मुदत आहे ते 6 महिने असू शकते. खूप महत्त्वाचं बरं का हे 6 महिने. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस सर्वात पहिल्यांदा नवीन लायसन्स काढायला जाता RTOमध्ये किंवा तुमच्या विभागीय कार्यालयामध्ये, त्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस सुरुवातीला 6 महिने मिळतो तुम्हाला गाडी शिका म्हणून किंवा लर्नर्स म्हणून तुम्हाला 6 महिने असतो. 6 महिन्यानंतर तुम्ही परमनंट जे लायसन आहे ते तुम्ही काढू शकता. म्हणजे शिकाऊ व्यक्तींचं जे काय आहे लायसन्सची मुदत ते 6 महिने, हे महत्त्वाचं आहे, पेपरला येऊ शकतं, लक्षात ठेवा. त्यानंतर परिवहन वाहनाचे लायसन्स. ओके, परिवहन वाहन याचे लायसन्स जे आहे त्याचा कालावधी 3 वर्ष आहे. कोणाचं, परिवहन वाहनाचे लायसन्स 3 वर्ष. त्यानंतर धोकादायक पदार्थ वाहून नेणाऱ्या जे काही वाहन आहेत त्यांचं लायसन्स 1 वर्षासाठी असतं. धोकादायक पदार्थ 1 वर्ष. त्यानंतर इतर लायसन्स जे आहेत किंवा परमनंट लायसन्स आहेत ते नॉर्मल आपण वापरतो, त्यांचा कालावधी असतो 20 वर्ष. किंवा संबंधित व्यक्तीच्या 50 वर्ष वयापर्यंत यानंतर नूतनीकरण आवश्यक असतं. म्हणजे समजा तुम्ही नॉर्मलच्या वेळेस लायसन्स काढलेला आहेत, ओके, जे वर मी 2-3 म्हणजे हे कंडिशन सांगितलो त्याच्यामध्ये तुम्ही येत नाही, तुम्ही लायसन्स काढलेलं आहे नॉर्मल, आता तुम्हाला रिन्यू करायचं कधी, 20 वर्ष थांबावं लागेल. म्हणजे तुमचं लायसन्स हे 20 वर्ष चालू शकतं, 20 वर्ष किंवा तुमच्या वयाच्या 50 वर्षापर्यंत चालू शकतं, 50 वर्ष. ओके, त्यानंतर कलम 14 कळालं. त्यानंतर कलम 15. कलम 15 सांगतं चालकाच्या लायसन्सचे नवीनीकरण. म्हणजे काय केलं पाहिजे, तुमचं नूतनीकरण केलं पाहिजे, त्याला रिन्यू केलं पाहिजे. थोडक्यात रिन्यू संबंधित आहे कलम 15. कलम 16 काय सांगतं बघा, मग कलम 16 सांगतं रोग किंवा असमर्थता यांच्या आधारावर लायसन्स रद्द करणे.
रोग किंवा असमर्थता यांच्या आधारावर लायसन्स रद्द करणे. म्हणजे काही तुम्हाला आजार असेल किंवा तुम्ही असमर्थ आहात वाहन चालवण्यासाठी तर तुमचं लायसन्स रद्द होऊ शकतं. त्यानंतर आहे कलम 18. कलम 18 सांगतं केंद्र शासनाच्या मालकीची वाहने चालवण्यासाठीच चालकाचं लायसन्स. म्हणजे केंद्र सरकारच्या मालकीची जी वाहनं आहेत ते चालवण्यासाठी जो चालक आहे त्याचं लायसन्स कोणतं असणार आहे हे सांगतं कलम 18. ओके. त्यानंतर आहे कलम 19. कलम 19 सांगतं चालकाचे लायसन्स रद्द करण्याचा प्राधिकाराचा अधिकार. म्हणजे तुमचं लायसन्स रद्द करण्याचा कोणाचा अधिकार आहे हे म्हणजे कलम 19 सांगतं. चालकाचे लायसन्स रद्द करण्याचा प्राधिकरणाचा अधिकार. हे RTO वगैरे किंवा जे काही संबंधित हे आहे बॉडी आहे त्याला अधिकार आहे प्राधिकरणाचा किंवा लायसन्स रद्द करण्याचा. त्यानंतर बघा पुढचा कलम आहे कलम 27. कलम 27 खूप महत्त्वाचा आहे. कलम 27 आणि 28 दोन्ही एकदमच लक्षात ठेवा. त्यामध्ये कलम 27 सांगतं केंद्र शासनाचे नियम करण्याचे अधिकार. म्हणजे जे काही हे अधिनियम आहेत किंवा ह्याच्या संबंधित जे काही नियम आहेत ते करण्याचा अधिकार कलम 27नुसार आहेत केंद्र शासनाला आणि कलम 28नुसार आहेत राज्य सरकारला. राज्य शासनाचे नियम करण्याचे अधिकार आहेत कलम 28. क्लिअर. त्यानंतर कलम 29 वाहकाच्या लायसन्सची आवश्यकता काय बाबा. वाहकाच्या लायसन्सची आवश्यकता हे कलम 29 सांगतं. कलम 32 सांगतं रोग किंवा विकलांगता या कारणास्तव वाहकाच्या लायसन्स रद्द होणे. ओके. मगाचे होतं हे कलम. ओके. रोग किंवा असमर्थ यांच्या आधारावर जनरली लायसन्स रद्द करणे कलम 16 सांगत होतं. आणि आता आहे कलम 32 16-32. ओके. म्हणजेच रोग किंवा विकलांगता या कारणास्तव वाहकाचे लायसन्स रद्द करणे कलम 32 सांगतं. कलम 32. त्यानंतर आपण बघा 29 पासून तिसऱ्या प्रकरणाला सुरुवात केलो आहोत. म्हणजे प्रकरण 3 ते 28 हे प्रकरण 2 मध्ये होते आणि आता आहेत कलम 3 ते 28 हे प्रकरण 2 होतं आणि आता तिसऱ्या जो काही प्रकरण आहे त्याच्यामध्ये म्हणजे टप्पा वाहनाच्या वाहकांचे लायसन्स याच्या संबंधित नोंदी आहेत. त्याच्यामध्ये प्रकरण 3 मध्ये मग त्यापैकी पहिलं कलम होतं कलम 29, 32 आणि आता आहे कलम 39 नोंदणीची आवश्यकता. कलम 39 काय सांगतं नोंदणीची आवश्यकता सांगतं. नोंदणीची आवश्यकता म्हणजेच कलम 28 झालं. कलम 29 ते 38 पर्यंत आहेत प्रकरण 3. त्यानंतर प्रकरण 4 सुरू होतं कलम 39 पासून. म्हणजे हे जे आहे नोंदणीची आवश्यकता हे प्रकरण 4 मध्ये येतं. प्रकरण 4 मध्ये येतं. म्हणजे या कलमानुसार मोटार वाहनाची जी नोंदणी आहे ते करण्यात आल्याशिवाय ते वाहन सार्वजनिक किंवा अन्य ठिकाणी तुम्हाला चालवता येणार नाही. म्हणजे तुम्हाला कंपल्सरी आहे RC बुक असणं त्या वाहनाची. कलम 39 थोडक्यात RC बुक लक्षात ठेवा. त्यानंतर कलम 40. कलम 40 सांगतं वाहनाची नोंदणी कोठे करावी. म्हणजे तुमची जी वाहन आहेत तुम्ही घेतलेल्या त्याची नोंदणी कोठे करावी हे सांगतं कलम 40. म्हणजे वाहनाची नोंदणी जो काही वाहन मालक आहे त्याने निवास किंवा व्यवसायाची जागा ज्याच्या अधिकार क्षेत्रात येत असेल अशा नोंदणी प्राधिकरणाकडे करावी. म्हणजे तुमच्या संबंधित तुमच्या एरियामध्ये जो काही नोंदणी अधिकारी असेल किंवा नोंदणी प्राधिकरण असेल RTO वगैरे त्या ठिकाणी तुम्हाला वाहनाची नोंदणी करावी लागेल. हे कलम 40 सांगतं. त्यानंतर बघा पुढचं स्लाईड महत्त्वाचं आहे. कलम 46 खूप महत्त्वाचं आहे. कलम 46 काय सांगतं नोंदणी प्रमाणपत्र संपूर्ण भारतात प्रभावी असेल. नोंदणी प्रमाणपत्र संपूर्ण भारतामध्ये असेल. संपूर्ण भारतामध्ये कलम 46 सांगतं. म्हणजे तुम्ही जर तुमच्या गाडीचं लायसन्स काढलं तर ते संपूर्ण भारतामध्ये लागू असेल. आता साहजिकच 1988चा जो कायदा आहे तो संपूर्ण भारतामध्ये लागू आहे. त्यानंतर बघा कलम 50. कलम 50 काय सांगतं मोटार वाहनाच्या मालकीचे हस्तांतरण. मोटार वाहनाच्या मालकीचे हस्तांतरण म्हणजे तुम्ही काय केलं समजा तुम्ही गाडी घेतलात 2 व्हीलर आहे आणि तुम्ही वापरलात एक 5 वर्ष वापरलात आणि तुम्हाला ती गाडी दुसऱ्याने विकायचं आहे. ओके. दुसऱ्यांना विकायचं आहे. मग तुमचं जे हे आहे मालकी आहे किंवा तुमच्याकडचं जे काही RC बुक आहे तुमच्या नावानं त्या गाडीची ते तुम्ही दुसऱ्याला ट्रान्सफर करायचं आता. बरं ज्या व्यक्तीनं विकले त्या व्यक्तीला त्याच्या संबंधित जे कलम आहे ते कलम 50 खूप महत्त्वाचं लक्षात ठेवा आणि हे लक्षात देखील राहू शकतं आपलं कलम 50. त्यानंतर आता असं लक्षात ठेवा वाटल्यास हे कलम 50 जे आहे मालकीचं हस्तांतरण. समजा तुम्ही 1,20,000ची एक गाडी घेतलेली आहे युनिकॉर्न वगैरे किंवा शाईन वगैरे समजा 1,20,000ची आणि तुम्हाला ते विकायचं आहे. तुम्ही 5 वर्ष वापरलात तुम्हाला विकायचं आहे ते तुम्ही विकले आहेत 50,000ला. तुम्ही ते विकले आहेत 50,000ला म्हणजेच कलम 50 काय सांगतं तुमचं ट्रान्सफर झालं. ओके. तुमची जी मालकी आहे ती दुसऱ्या व्यक्तीला गेली असं लक्षात ठेवा. त्यानंतर कलम 52 काय सांगतं बघा. कलम 52 मोटार वाहनात फेरफार. मोटार वाहनामध्ये फेरफार. त्यानंतर कलम 56 आहे परिवहन वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र. परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र म्हणजे जे काही ट्रान्सपोर्ट हे आहेत वाहन आहेत किंवा परिवहन वाहन आहेत त्यांचं प्रमाणपत्र. कलम 60 काय सांगतं मग
केंद्र सरकारच्या मालकीची वाहने. केंद्र सरकारच्या मालकीची वाहनाशी संबंधित आहे कलम 60 आणि अत्यंत महत्त्वाचं आहे कलम 62. खूप महत्त्वाचं आहे कलम 62. चोरीस गेलेल्या व पुन्हा ताब्यात घेतलेल्या मोटार वाहनाच्या जे काही वाहनाशी संबंधित माहिती पोलिसांनी राज्य परिवहन प्राधिकरणाकडे कळवावे. प्रश्न डायरेक्ट येऊ शकतो की चोरी गेलेला किंवा ताब्यात घेतलेला जो काही वाहन आहे त्याच्या संबंधित माहिती ही पोलिसांनी कोणाकडे द्यावी. मग संबंधित पोलीस स्टेशन ऑप्शनमध्ये असेल किंवा राज्य सरकार असेल किंवा परिवहन प्राधिकरण असेल. ओके, तर ते संबंधित जे काही परिवहन प्राधिकरण आहे त्याला कळवायला पाहिजे. ओके, म्हणजे समजा तुमची गाडी आहे, तुम्ही चोरीला गेला, तुम्ही कंप्लेंट कुठं करता आता पोलीस स्टेशनमध्ये, बरोबर, की असं माझं जे आहे गाडी ती चोरीला गेलं बाबा. मग जे संबंधितचे पोलीस अधिकारी आहेत त्यांना कळाल्यानंतर त्यांना कळवणं भाग आहे कुणाला, राज्य परिवहन प्राधिकरणाला. कारण त्याची जी तुमच्या वाहनाची नोंद आहे ती त्यांच्याकडे आहे ना, राज्य परिवहन प्राधिकरणाकडे. त्यामुळं तुम्हाला कळून जाईल की गाडी, म्हणजे त्यानंतर त्याची शोधाशोध होईल. ॲक्च्युली शोध हे पोलीस करणार आहेत, संबंधित पोलीस अधिकारी. ओके, त्यानंतर आपला पुढचा कलम आहे आज कलम 66. कलम 66 काय सांगतं, परवान्याची आवश्यकता म्हणजे लायसन्सची आवश्यकता. त्यानंतर आहे कलम 68. कलम 68 सांगतं परिवहन प्राधिकरणे कलम 68 आहे. कलम 73 आहे, कशा संबंधित आहे कलम 73, करारावरील गाडीच्या परवान्यासाठी अर्ज. जे काही तुमची गाडी असतील करारावरील, ओके, त्या गाडीच्या परवान्यासाठीचा अर्ज हे कुठे करावा, कशा प्रकारचे याचे संबंधित जे काही तरतुदी आहेत ते कलम 73मध्ये आहेत. त्यानंतर आहे कलम 74. कलम 74 करारावरील गाडीचा परवाना देणे. करारावरील जी गाडी आहे तुम्ही अर्ज केलेला आहे परवान्यासाठी, त्याच्यावरती जो काही परवाना आहे ते परवाना देण्यासाठीचे जे काही तरतुदी आहेत ते कलम 74मध्ये आहेत. त्यानंतर आहे कलम 75. कलम 75 खूप महत्त्वाचं आहे, मोटार कॅब्स भाड्याने देण्यासंबंधी योजना. जे कलम 75मध्ये आहेत. कलम 76 आहेत, खाजगी सेवा वाहनांच्या जे काही परवाना आहे त्या परवान्यासाठीचा अर्ज. खाजगी सेवा वाहनाच्या म्हणजे खाजगी जे सेवा देणारे जे काही वाहन आहेत त्यांच्या संबंधित जे काही परवाने आहेत त्या परवान्यासाठीचा अर्ज कलम 76नुसार आहे. त्यानंतर कलम 77 माल मोटार वाहनासाठी परवान्यासाठी अर्ज. माल मोटार जे काय आहेत तुमचे मालवाहूक मोटार किंवा वाहनं त्याच्या परवान्यासाठीचा अर्ज थोडक्यात. त्यानंतर कलम 82 काय सांगतं, कलम 82 सांगतं परवान्याचे हस्तांतरण म्हणजे तुम्हाला जर गाडी घेतली असेल तुम्ही तर ते तुम्हाला दुसऱ्याकडे ट्रान्सफर करायचे किंवा विकायचं आहे त्यावेळेस परवान्याचे हस्तांतरण कलम 82 आहे. त्यानंतर कलम 84 आहे सर्व परवान्यांना लागू असणाऱ्या शर्ती. म्हणजे या कलमानुसार प्रत्येक वाहन जे आहे त्या प्रत्येक वाहनाच्या परवान्याच्या शर्ती हे ठरवून दिलेले आहेत विशेष प्रकारे. म्हणजे बघा आता ह्याच्यामध्ये काय येईल, मग वाहनांसोबत योग्यता प्रमाणपत्र असले पाहिजे. परवानगीच्या वेगाहून अधिक वेगाने वाहन चालवू नये. समजा तुम्हाला स्पीड लिमिट ठरवून दिले 30 किंवा 40-50 तर त्याच्यापेक्षा जास्त वेगाने वाहन चालवू नये. आणि वाहनावरती चालकाचे नाव हे ठळक अक्षरात लिहिलं पाहिजे. चालकाच्या कामाच्या तासांवरील जे काही तरतूद आहे त्याचे पालन केलं पाहिजे. त्यानंतर वाहनातील वजनाच्या मर्यादेचे पालन करावे, म्हणजे ओव्हरलोड करता कामा नये आपल्या वाहनावरती. त्यानंतर पुढचा आहे कलम 86 परवाने रद्द करणे व स्थगित ठेवणे. म्हणजे या कलमानुसार परवाना देणाऱ्या जे काही प्राधिकरण आहेत त्या प्राधिकरणांना काही कारणास्तव हे अधिकार देण्यात आलेले आहेत, परवाना रद्द करता येईल. मग कोणती आहे ती, जर कलम 84चं उल्लंघन झालं तर परवाने रद्द करता येईल. आताच आपण बघितलं कलम 84चं जर उल्लंघन झालं या कलमाचा तर परवाने रद्द किंवा स्थगित करता येईल. त्यानंतर परवानाधारकाची मालकी बंद झाल्यास काय होईल, मग परवाना रद्द होईल. चुकीची अगर लबाडीने माहिती देऊन परवाना मिळवला असल्यास तरी पण परवाना रद्द होऊ शकतं. कलम 86नुसार चुकीची किंवा लबाडीने माहिती देऊन परवाना मिळवला असल्यास रद्द होतं. किंवा परवानाधारकाने विदेशी नागरिकत्व मिळवले असल्यास, समजा एक भारतीय नागरिकत्व आहे त्यावेळेस त्यांनी लायसन्स घेत होता, परवाना घेत होता त्यावेळेस, परंतु आता सध्या विदेशी नागरिकत्व आहे असे असेल तर परवाना रद्द होऊ शकतो. माल मोटार वाहनधारकाने परवाना ज्या अटीवर दिला होता त्याप्रमाणे वापरल्यास, म्हणजे ज्याप्रमाणे वापरल्यास कसूर केल्यास, म्हणजे मला कशा संबंधित किंवा कशासाठी दिलेलं आहे परवाना तर त्यासंबंधित तुम्ही जर वापर केला नाही तर तुमचा परवाना रद्द होऊ शकतो. त्यानंतर कलम 91 काय सांगतं, मग
कलम 91 सांगतं चालकाच्या कामाच्या वेळाच्या निर्बंध किंवा वेळावरती निर्बंध. चालकाच्या म्हणजे या कलमानुसार परिवहन वाहन चालविण्यासाठी नेमण्यात आलेल्या व्यक्तीचे जे आहेत ते कामाचे तास हे मोटार वाहन परिवहन कामगार अधिनियम 1961 मध्ये नमूद केल्याप्रमाणे असतील असं म्हटलेलं आहे. म्हणजे मोटार परिवहन कामगार अधिनियम यानुसार चालकांच्या कामाचे वेळ असतील. त्यानंतर कलम 93 आहे एजंट किंवा प्रचारक यांचे लायसन्स मिळविणे. एजंट किंवा प्रचारक यांचे लायसन्स मिळविणे. कलम 94 काय सांगतं मग? कलम 94 आहे दिवाणी न्यायालयाच्या अधिकारितेला प्रतिबंध. दिवाणी न्यायालयाच्या अधिकारितेला प्रतिबंध. कलम 95 आहे टप्पा वाहने आणि करारावरील वाहने यांच्या संबंधित नियम करण्याचे अधिकार कोणाला आहेत? तर राज्य सरकारला आहेत. टप्पा वाहने आणि करारावरील वाहने यांचे संबंधित नियम करण्याचा अधिकार हे कोणाला आहेत? राज्य सरकारचे अधिकार आहेत. त्यानंतर आहे कलम 101. कलम 101 म्हणजे प्रकरण 6 सुरू आहे या ठिकाणी लक्षात ठेवा. प्रकरण 6 आहे, प्रकरण 6. त्यानंतर विवक्षित परिस्थिती राज्य परिवहन उपक्रमाने जादा सेवा देणे. विवक्षित परिस्थितीमध्ये राज्य परिवहन उपक्रमाने जादा सेवा देणे हे कलम 101 सांगतं. त्यानंतर आहे कलम 103. कलम 103 राज्य परिवहन उपक्रमाला परवाना देणे. राज्य परिवहन उपक्रमाला परवाना देणे. कलम 105 आहे नुकसान भरपाई निश्चित करण्याची तत्त्वे व पद्धती. नुकसान भरपाई कशा प्रकारचे असायला पाहिजे, त्याची तत्त्वे काय, त्याची पद्धती काय आहेत, हे संबंधी जे काही गोष्टी आहेत ते कलम 105 मध्ये देण्यात आलेल्या आहेत. 105. त्यानंतर कलम 106. कलम 106 वाहनामध्ये आढळून आलेल्या वस्तू निकालात काढणे. वाहनामध्ये आढळून आलेल्या वस्तू निकालात काढणे म्हणजे हे कुणाचे अधिकार आहेत? हे प्रकरण 6 मध्ये कुणाचे अधिकार आहेत? प्रकरण 6 काय सांगतं मग? राज्य परिवहन उपक्रमाच्या संबंधित विशेष तरतुदी. राज्य परिवहन उपक्रम याच्या संबंधित जे काही तरतुदी आहेत ते प्रकरण 6 मध्ये आहेत. मग त्यामध्ये कलम 106 काय सांगतं मग? वाहनामध्ये जर आढळून आलेली असते एखादी वस्तू तर ते निकालात काढण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्य परिवहन प्राधिकरणाला आहे. त्यानंतर पुढचा कलम आहे कलम 109. कलम 109. आता इथं 7वं प्रकरण सुरू झालं. 7वं प्रकरण म्हणजे मोटार वाहनांची बांधणी करणे, ती सुसज्ज करणे व त्यांची देखभाल करणे या संबंधित हे कलम आहे किंवा प्रकरण आहे. काय म्हणतं हे कलम 109? वाहनांची बांधणी आणि देखभाल या संबंधीच्या सर्वसाधारण तरतुदी. वाहनांचे बांधणी कशा असायला पाहिजे किंवा त्याची देखरेख कशा असायला पाहिजे किंवा ती कशा प्रकारे करावी लागते या संबंधित जे काही तरतुदी आहेत ते कलम 109 मध्ये आहेत. आणि 112 मध्ये आहे वेगमर्यादा. वेगमर्यादा म्हणजे 112 हे जे कलम आहे ते प्रकरण 8 मध्ये येतं. आता प्रकरण 8 वेगमर्यादा. ओके, खूप महत्त्वाचं आहे. बघा वेगमर्यादा म्हणजे काय? आता या कलमानुसार कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वाहनांसाठी या अधिनियमाद्वारे निश्चित करण्यात आलेला जो कमाल वेग आहे त्या वेगाच्या मर्यादेपेक्षा अधिक किंवा किमान वेग मर्यादेपेक्षा कमी वेगाने जर वाहन चालवता येत असेल तर तो तसं करता कामा नये. ओके, म्हणजे तसं वाहन त्याला चालवता येणार नाही. उदाहरणार्थ बघा, एखादं सार्वजनिक ठिकाण असेल किंवा शाळा असेल एखाद्या ठिकाणी तर त्या शाळेच्या आसपास एरिया आहे, रोड रस्ता आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला स्पीडचं जे लिमिट आहे ते 30 ठरवण्यात आलेले म्हणजे 30 km/h. मग त्या ठिकाणी तुम्हाला 40 किंवा 50 स्पीडने गाडी चालवता येणार नाही. वेग मर्यादा तुम्हाला घालून दिलेला आहे अशा काही एरियामध्ये. तर ते आहे कलम 112 वेग मर्यादा. खूप महत्त्वाचं लक्षात ठेवा. ॲज इट इज पेपरला वेग मर्यादेसंबंधी कोणतं कलम विचारू शकतात. त्यानंतर कलम 113. कलम 113 काय सांगतं? वजनाच्या मर्यादा आणि वापरावरील निर्बंध. वजनाच्या मर्यादा आणि वापरावरील निर्बंध म्हणजे काय? या कलमानुसार कोणत्याही व्यक्तीने प्रमाणपत्रामध्ये विनिर्दिष्टित केलेल्या म्हणजे करण्यात आलेल्या जे काही भाररहित वजनापेक्षा अधिक वजन असलेले वाहन, अधिक वाहन म्हणजे असं ठरवून दिलं की एवढं 7 टनाचं वजन नेलं पाहिजे बाबा, आपण जास्त एक्स्ट्रा ओव्हरलोड, थोडक्यात ओव्हरलोड ज्याला आपण म्हणतो ना, ते संबंधित कलम आहे कलम 113. ओव्हरलोड म्हणजे भाररहित वजनापेक्षा अधिक वजन असलेले किंवा नोंदणी प्रमाणपत्रामध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या स्थूल वाहन वजनापेक्षा अधिक भारयुक्त वाहन असणारे कोणतेही वाहन जे आहे ते सार्वजनिक ठिकाणी चालवण्यास परवानगी नाही त्यांना. कलम 113 सांगतं ओव्हरलोड. त्यानंतर कलम 114 काय सांगतं मग? कलम 114 आहे वाहनाचे वजन करून घेण्याचा अधिकार. वाहनाचे वजन करून घेण्याचा अधिकार म्हणजे यानुसार राज्य शासनाच्या मोटार वाहन विभागाचे जो काही कोणत्याही मालवाहू वाहन हे कलम 113 मधील तरतुदींचा भंग करून चालवत असल्याची खात्री झाल्यास, म्हणजे अधिकारी जर तुम्हाला अडवले कशा संबंधित? वजन करून घेण्याच्या अधिकारासंबंधित, मग त्यांची खात्री झाली तो त्या वाहनाच्या चालकास कोणत्याही ठिकाणी पुढे 10 किलोमीटर किंवा 20 किलोमीटर अंतरावरती
10 किंवा 20 किलोमीटरच्या अंतरावरती जिथं वजन सुविधा उपलब्ध असेल त्या ठिकाणी वजन करण्यासाठी सांगू शकतात. ज्यावेळेस आपण वजन केलं नसतं आपल्या वाहनाचं त्यावेळेस अधिकारी आपल्याला सांगू शकतात की इथून पुढे 10 किंवा 20 किलोमीटरच्या आसपासमध्ये कोणत्याही ठिकाणी जर वजन करायची सुविधा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही वजन करून घ्या. त्यानंतर कलम 115. कलम 115 आहे वाहनांच्या वापरावर निर्बंध घालण्याचा अधिकार. वाहनांच्या वापरावरती निर्बंध घालण्याचा अधिकार आहे. कलम 16 आहे वाहतूक चिन्हे उभारण्याचे अधिकार. वाहतूक चिन्ह उभारण्याचा अधिकार जे महत्त्वाचे वाहतूक चिन्हे असतात ओके, म्हणजे उजवीकडे वळा, डावीकडे वळा, पुढे शाळा आहे वगैरे वगैरे वाहतूक चिन्हे आहेत, तर त्यांनी संबंधित जे काही अधिकार आहेत ते कलम 116 नुसार आहेत. आणि जे काही महत्त्वाचे चिन्हे आहेत त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही बघून घ्या एकदा, कारण ते पेपरला 100% विचारणारे आहेत. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि जर नवीन असाल तर शेजारी दिलेला बेल आयकॉन क्लिक नक्की करा, कारण नवीन अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला रोजच्या रोज मिळत राहतील. पुढे बघत आपण कलम 117. कलम 117 काय सांगतं? वाहने उभी करण्याच्या जागा आणि वाहनतळ, थोडक्यात पार्किंग. थोडक्यात काय? पार्किंगशी संबंधित जे काही कलम आहे ते कलम 117 आहे. त्यानंतर कलम 118 काय सांगतं? कलम 118 आहे चालना किंवा चालनाबाबतचे विनिमय करणे. हे चालनच आहे, चालनाबाबतचे विनिमय करणे. म्हणजे बघा या कलमानुसार शासकीय राजपत्रामध्ये अधिसूचना प्रसिद्ध करून मोटार वाहन चालविण्याबाबतचे जे काही विनियम आहे ते करता येतात. या कलमानुसार केंद्र शासनाने रस्ता विनियमाचे नियम तयार केले आहेत. म्हणजे रूल्स ऑफ रोड अँड रेग्युलेशन ज्याला आपण म्हणतो, रस्ता विनियमाचे नियम या कलमानुसार तयार केले आहेत. म्हणजे थोडक्यात विनियमन करणे किंवा नियम करण्याबाबतचे जे काही तरतूद आहे ते कलम 118 मध्ये आहेत. त्यानंतर कलम 119. कलम 119 सांगतं वाहतूक चिन्हे यांचे पालन करण्याचे कर्तव्य आहे. वाहतूक चिन्हे किंवा चिन्हांचे पालन करण्याचे कर्तव्य म्हणजे या कलमानुसार मोटार वाहन चालकाने आज्ञासूचक जे काही वाहतूक आहे वाहतूक चिन्हाच्या सूचनानुसार आणि केंद्र सरकारने 118 नुसार सांगितल्यानुसार जे काही नियम आहेत त्या नियमानुसार वाहन चालवणे पाहिजे. आणि सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीचे जे काही विनियमन करणारे जे काही कोणत्याही पोलीस अधिकारी आहेत त्यांना तुम्ही त्या निर्देशांचे पालन केले पाहिजे, त्यांनी दिलेल्या निर्देशांचे. म्हणजे तुम्हाला ट्रॅफिकचे काही आपले अधिकारी आहेत त्यांना हुचत घालता कामा नये. थोडक्यात त्यांनी सांगितलेल्या आदेशाचे पालन करायला पाहिजे. कलम 119. कलम 121 काय सांगतं मग? कलम 121. त्यानंतर पुढचं कलम काय सांगतं बघा? कलम 121. कलम 121 मध्ये तरतुदी आहेत सिग्नल आणि सिग्नल्स देणारे जे काही साधन आहेत त्यांचं पालन आपल्याला केलं पाहिजे. सिग्नल आणि सिग्नल देण्याचे साधन. त्यानंतर कलम 122. कलम 122 आहे वाहन धोकादायक स्थितीत सोडून देता येणार नाही. वाहन धोकादायक स्थितीमध्ये आपले जे वाहन आहे ते वाहकाला किंवा चालकाला धोकादायक परिस्थिती असेल तर तसे सोडून तुम्ही देता येणार नाही तुम्हाला. त्यानंतर कलम 123 काय सांगतं? कलम 123 मोटार वाहन अधिनियम 1988 मधील कलम 123 आहे चालत्या वाहनाच्या फळीवरून प्रवास करण्याची जे काही परवानगी आहे किंवा मुभा आहे ते देता येणार नाही. ओके, काही वेळेस आपल्याला गाडी माहीत आहेत त्या गाडीच्या फळीवरती किंवा पाठीमागे वगैरे लोक जर जास्त एक्स्ट्रा झाले तर त्याने उभारून जातात किंवा एखाद्या जीप असेल वाहन असेल त्याच्या टपावरती बसून देखील जातात. तर असं काही आपल्याला करता येणार नाही हे कलम 123 सांगतं. लक्षात ठेवा, कलम 123. त्यानंतर कलम 124 आहे खूप महत्त्वाचं. कलम 124 आहे पास किंवा तिकिटाखेरीज प्रवास करण्यास प्रतिबंध. जो आपल्याकडे पास असतो किंवा तिकीट असतो सर्वसाधारणपणे जर तिकीट देखील आपल्याला तिकीट काढूनच प्रवास करायला पाहिजे. जर असं काही केलं तर हे अपराध आहे. त्यानंतर कलम 125 आहे चालकाला अडथळा. त्यानंतर कलम 126 काय सांगतं? अचल वाहन म्हणजे चालकाला अडथळा म्हणजे बघा या कलमानुसार म्हणजे कलम 125 नुसार चालकाला अडथळा सांगतोय कोणत्याही व्यक्तीने चालकांवरती किंवा चालकाला वाहनावर नियंत्रण ठेवण्यास अडथळा येईल अशा रीतीने कोणत्याही व्यक्तीला उभे राहण्यास किंवा बसण्यास परवानगी देता कामा नये. म्हणजे समजा एखादा ड्रायव्हर आहे त्यांची गाडी चालवले आहेत परंतु प्रवासी इतके झाले की ते ड्रायव्हर शेजारीच येऊन बसलेले आहेत. म्हणजे त्यांना गिअर टाकता येत नाही किंवा जे काही ॲक्टिव्हिटी आहेत ते करता येत नाही किंवा स्टेअरिंग फिरवता येत नाही. तर अशा ठिकाणी काय करता येईल तर कलम 125चं जर आपण पालन केलं तर असा काही म्हणजे संभावित जो धोका आहे तो टाळला जाऊ शकेल थोडक्यात. त्यानंतर अचल वाहन आहे कलम 126 नुसार. कलम 127 सांगतं सार्वजनिक ठिकाणी सोडून दिलेले किंवा चालक विरहित असलेले मोटार आहे ते मोटार वाहन हलविणे. सार्वजनिक ठिकाणी सोडून दिलेले किंवा चालक विरहित मोटार वाहन हलविणे कलम 127. त्यानंतर आहे कलम 129. कलम 129 आहे संरक्षक शिरोवेष्टन वापरणे किंवा परिधान करणे. संरक्षक शिरोवेष्टन याचा अर्थ आहे शुद्ध भाषेमध्ये हेल्मेट. ओके,
हेल्मेट हे वापरलं पाहिजे. म्हणजे मोटार वाहन चालवणारा जो काही व्यक्ती आहे, प्रत्येक व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी असताना भारतीय मानांकनाचे अनुरूप असे काही संरक्षण शिरोवेष्टन आहे म्हणजेच हेल्मेट आहे ते वापरले पाहिजे. परंतु जर एखादी व्यक्ती शीख असेल, ओके, मी काय म्हणतो बघा, हेल्मेट वापरायला सक्ती आहे, परंतु जर एखादी व्यक्ती शीख असेल तर त्यांनी ते फेटा म्हणा किंवा त्याची पगडी धारण केलेलं आहे, मग अशा वेळेस जे काही त्यांना कंपल्सरी केलेलं आहे हेल्मेट वापरणं, तर त्यांच्यासाठी त्याच्यामध्ये सूट असेल. म्हणजे या कलमातून शीख धारक जे व्यक्ती आहेत त्यांना सूट असेल हेल्मेट वापरण्यासाठी. कलम 129 सांगतं. त्यानंतर कलम 130 आहे. कलम 130 लायसन्स व नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे चालकाचे कर्तव्य. लायसन्स व नोंदणी प्रमाणपत्र, थोडक्यात तुमचे लायसन्स आणि RC बुक जे असतं ना, RC बुक हे सादर करणे चालकांचे कर्तव्य आहे. म्हणजेच सार्वजनिक ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही वाहन चालवत असता त्या वाहन चालकाकडे कोणत्याही गणवेशधारी पोलीस अधिकाऱ्याने जर मागणी केली असता, म्हणजे कोणत्याही पोलीस ट्रॅफिक अधिकाऱ्याने जर तुमच्याकडे मागणी केली की लायसन्स किंवा RC बुक वगैरे, तर तुम्हाला दाखवणं किंवा त्यांना सादर करणं हे बंधनकारक आहे कलम 130 नुसार. त्यानंतर कलम 131. कलम 131 खूप महत्त्वाचा आहे. संरक्षण व्यवस्था नसलेल्या रेल्वे रूळ ओलांडण्याचा जो काही ठिकाण आहे त्या ठिकाणी विशिष्ट सावधगिरी बाळगणे. म्हणजे संरक्षण व्यवस्था नाही परंतु रेल्वे रूळ आहे, ओके, अशा ठिकाणी ओलांडायचं असेल तर तुम्हाला विशिष्ट सावधगिरी बाळगले गेले पाहिजे. त्यानंतर कलम 132. कलम 132 आहे. विशिष्ट प्रसंगी थांबणे हे चालकांचे कर्तव्य. विशिष्ट प्रसंगी थांबणे हे चालकांचे कर्तव्य म्हणजे काय बघा, एखाद्या व्यक्तीला, प्राण्याला किंवा वाहनाला झालेले किंवा मालमत्तेला नुकसान पोहोचवणाऱ्या जो काही अपघात आहे त्या अपघातामध्ये गुंतलेला असेल एखादे वाहन, अशावेळी पोलीस जो काही आहे पोलीस फौजदारीच्या दर्जाच्या कमी दर्जाचा अधिकारी नाही अशा कोणत्याही गणवेशधारी पोलीस अधिकाऱ्याने फरमावले असता वाहन चालकाने स्वतःचे नाव व पत्ता तसेच वाहन चालकाचे जे काही नाव आहे, पत्ता आहे आणि त्या अपघाताची बाधा किंवा नुकसान पोहोचलेल्या जे काही पोहोचलेलं आणि भरपाईची मागणी करणाऱ्या व्यक्तीला दिला गेला पाहिजे. थोडक्यात म्हणजे विशिष्ट प्रसंगी हे चालकांचं कर्तव्य आहे की त्यांनी थांबले पाहिजेत. आणि समजा तुम्ही ॲक्सिडेंट करून गेलात, ओके, ॲक्सिडेंट झालं आहे तुमच्या वाहनाचं किंवा इतर दुसऱ्या कुठल्या वाहनाचं आणि पोलीस अधिकारी तुम्हाला अडवतात पण तुम्ही न थांबता तसं गेला आहेत तर हे काय अपराध आहे. थोडक्यात जे काही नुकसान भरपाई आहे ते नुकसान भरपाई तुम्हाला दिलं पाहिजे तुम्ही. त्यानंतर पुढचा कलम आहे कलम 133. कलम 133 माहिती देणे हे मोटार वाहन मालकाचे कर्तव्य आहे. माहिती देणे हे मोटार वाहन मालकाचे कर्तव्य आहे. म्हणजे ज्या मोटार वाहनाचा मालक असेल किंवा वाहक असेल हा या अधिनियमाखाली कोणत्याही अपराधासाठी आरोपी असेल अशा वाहन मालकांकडे प्राधिकृत पोलीस अधिकाऱ्याने मागणी केल्यास त्यांनी चालक व वाहकांची नावे आणि पत्ते ही ताब्यात असलेल्या लायसन्सची माहिती देणे अपेक्षित आहे किंवा बंधनकारक आहे. त्यानंतर कलम 134. कलम 134 सांगतं अपघात असेल अशा बाबतीत चालकांचे कर्तव्य. अपघात असेल अशा बाबतीत चालकांचे कर्तव्य म्हणजे अपघातात एखाद्या व्यक्तीला इजा झाली, ओके, एखादा व्यक्तीला लागलेलं आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये किंवा तिच्या मालमत्तेचे जरी नुकसान झाले असेल अशा वेळी चालकाने जखमी व्यक्तीला किंवा सर्वात जवळच्या जो काही वैद्यकीय व्यवसाय आहे किंवा वैद्यकीय व्यवसायीकडे किंवा औषधोपचाराकडे नेले पाहिजे, जवळच्या डॉक्टरांकडे नेलं पाहिजे. मोटार चालकाने अपघाताच्या परिस्थितीची माहिती सर्वात जवळच्या जो काही पोलीस स्टेशन आहे, पोलीस ठाणे त्यामध्ये लवकरात लवकर आणि कोणत्याही परिस्थितीत 24 तासांच्या आत कळवली पाहिजे. हे सांगतं कलम 34. म्हणजे अपघात झाला असेल अशा बाबतीत चालकांचं कर्तव्य आहे की तुम्ही जवळच्या जवळ अगोदर जो काही लागलेला आहे किंवा जो काही ज्याला काही अपघात झालेला आहे अशा व्यक्तीला अगोदर दवाखान्यात नेलं पाहिजे आणि 24 तासाच्या आतमध्ये जवळचे जो काही पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट करणं गरजेचं आहे. त्यानंतर कलम 136. कलम 136 सांगतं अपघातात गुंतलेल्या वाहनाची तपासणी करणे. अपघातामध्ये गुंतलेले जे काही वाहन आहेत त्या वाहनांची तपासणी करणे. त्यानंतर कलम 39. आजचा आपला शेवटचा कलम 39 काय सांगतं? कलम 39 हे प्रकरण 9शी संबंधित. ओके, प्रकरण 9 काय सांगतं बघा, भारतातून तात्पुरती बाहेर जाणारी किंवा तात्पुरती भारतात येणारी वाहने. प्रकरण 9 सांगतं. मग त्यामधील प्रकरण आहे कलम 139. एकच कलम आहे प्रकरण 9मध्ये. भारतातून तात्पुरते बाहेर जाणारे किंवा तात्पुरते भारतात येणाऱ्या वाहनांच्या संबंधित जे काही केंद्र सरकारचा नियम आहे तो नियम करण्याचा अधिकार. म्हणजे भारतातून तात्पुरती बाहेर जाणे किंवा भारतात येणारे जे काही वाहन आहेत त्या संबंधित नियम करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला आहे. आपला कलम आहे कलम 141. कलम 141 मृत्यू किंवा अपंगत्व. कुठलं अपंगत्व? कायमस्वरूपी अपंगत्व. मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्वाच्या बाबतीत नुकसान भरपाईची जी मागणी आहे त्या मागणी करण्याचा अन्य अधिकारांसंबंधीची
तरतूद कलम 141 आहे. म्हणजे यापूर्वी देखील नुकसान भरपाईशी संबंधित जे काही कलम होतं आपण पाहिलेलो आहोत. कलम 142 आहे कायमस्वरूपी अपंगत्व कलम 142 आहे. कलम 145 आहे खूप महत्त्वाचं कलम, हे कलम विचारू शकतात. कलम 145 हे आहे विम्याबाबत व्याख्या किंवा ज्याला आपण इन्शुरन्स म्हणतो त्या संबंधित जे काही कलम आहे ते आहे कलम 145. त्यानंतर आहे कलम 150 म्हणजे कलम 145 पासून सुरू होतं प्रकरण 11. प्रकरण 11 हे कलम 145 पासून स्टार्ट होतात. तर कलम 150 आहे विमादार दिवाळखोर असला किंवा दिवाळखोर झाला असता त्रयस्थ पक्षांचे विमा कराराविरुद्ध असलेले अधिकार. ओके, काय म्हणतो बघा, कलम 150 सांगतं विमादार दिवाळखोर असला किंवा झाला असता त्रयस्थ पक्षाचे विमा कराराविरुद्ध असलेले अधिकार. त्रयस्थ पक्षाचे विमा कराराविरुद्ध असलेले अधिकार. कलम 151 आहे विमासंबंधी माहिती देण्याचे कर्तव्य. कलम 152 आहे विमाकार आणि विमादार व्यक्ती यांच्यामधील तडजोड. म्हणजे जो काही विमा देणार आहे किंवा जो काही विमा घेणार आहे त्या दोघांमधील जे काही तडजोड आहे त्यासंबंधित कलम आहे कलम 152. त्यानंतर कलम 155 आहे विवक्षित दाव्यांवर मृत्यूचा परिणाम. विवक्षित दाव्यांवर मृत्यूचा परिणाम. कलम 156 आहे विमा प्रमाणपत्राचा परिणाम. विमा प्रमाणपत्राचा परिणाम. कलम 157 आहे विमा प्रमाणपत्राचे हस्तांतरण. विमा प्रमाणपत्राचे हस्तांतरण म्हणजे एखाद्या नावावरचा विमा दुसऱ्याकडे ट्रान्सफर करायचा असेल किंवा दुसऱ्या नावावर करायचं असेल. कलम 158 सांगतं विशिष्ट प्रकरणामध्ये विशिष्ट प्रमाणपत्रे लायसन्स अन्य परवाना सादर करणे. विशिष्ट प्रकरणामध्ये विशिष्ट प्रमाणपत्र लायसन्स अन्य परवाना सादर करणे. त्यानंतर कलम 165 आहे दावा न्यायाधिकरण. दावा न्यायाधिकरणे. कलम 166 आहे भरपाई मिळण्याबाबत अर्ज. भरपाई मिळण्याबाबत अर्ज. कलम 168 आहे दावा न्यायाधिकरणाचा निवाडा. ओके, निवाडा आहे दावा न्यायाधिकरणाचा निवाडा. कलम 169 हे दावा न्यायाधिकरण यांची कार्यपद्धती व अधिकार. दावा न्यायाधिकरण यांची कार्यपद्धती व अधिकार. ओके, हे जे कलम आहेत हे वन लायनर आहेत त्यामुळे तुम्ही ॲज इट इज लक्षात ठेवा. नाही लक्षात राहिलं की काय प्रॉब्लेम नाही, परंतु जे काही महत्त्वाचे कलम आहेत त्या ठिकाणी मी विश्लेषण करतोच. कलम 169 झालं. कलम 172. कलम 172 सांगतं ठराविक प्रकरणामध्ये खर्चाची भरपाई करण्याचा निर्णय देणे. ठराविक प्रकरणामध्ये खर्चाची भरपाई करण्याचा निर्णय देणे. त्यानंतर आहे कलम 174 महत्त्वाचं आहे विमा उतरवणाऱ्याकडून जमीन महसुलाच्या थकबाकीप्रमाणे पैशाची वसुली करणे. म्हणजे पैशाची वसुली जी आहे ती कशाप्रमाणे करायचं आहे, जमीन महसुलीच्या थकबाकीप्रमाणे. कलम 174. कलम 177 काय सांगतं, कलम 177 आहे अपराधांच्या शिक्षेसाठी सर्वसाधारण तरतुदी. अपराधांच्या शिक्षेसाठी सर्वसाधारण तरतुदी आहेत. कलम 178 सांगतं पास किंवा तिकीटच्या विना प्रवास करणे याविषयी दंड. ओके, कलम 177 पासून म्हणजे या कलमापासून सुरू झालेले आपलं प्रकरण 13 ज्यामध्ये नोंद आहे अपराध शिक्षा व कार्यपद्धतीनुसार. अपराध शिक्षा व कार्यपद्धती. ओके, कोणत्या कलमानुसार, कलम 177 नुसार. बघा म्हणजे अपराधाच्या शिक्षेसाठी सर्वसाधारण तरतुदी काय असतील, मग सर्वसाधारण तरतुदी म्हणजे महाराष्ट्र मोटार वाहन नियम 236 जे आहे ना, नियम सांगतो मी, नियम 236 मध्ये विहित केल्याप्रमाणे वेगळ्या पद्धतीने वाहन नोंदणीसाठी पाटी प्रदर्शित करणे. उदाहरणार्थ आता समजा म्हणजे आपण अशा गाडी बघितलो ज्या गाडीच्या पाठीमध्ये नंबर असतं ना, की असं समजा 41 नंबर आहे तर आपण ह्याला दादा असं बनवतो, बरोबर का, हे असं बनवतो. तर हे जे काय आहेत हे असं असता कामा नये. जर असं असेल तर 1000 रुपये दंड आहे. 1000 रुपये दंड आहे. किंवा दादा असू द्या, मामा असू द्या, बाबा असू द्या असे येते ना, तर ते कलम 177 येतं. कलम 177 त्यानंतर आणि जे काही दंड आहे ना, दंडाची तरतूद ही आपण वाढवलेली आहे. ही 1988च्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून 2019ला ओके 2019ला वाढवली. आपण सेपरेट एक व्हिडिओ मी आणतो आहे आपल्या भेटीला 2019चं जे काही नवीन नियम आहेत किंवा नवीन दंड आहेत त्याविषयी. आणि तो व्हिडिओ तुम्ही पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेला बेल आयकॉनवर क्लिक नक्की करा. त्यानंतर कलम 178 आहे पास किंवा तिकिटाविना प्रवास करणे याविषयीचा दंड. पास किंवा तिकिटाविना प्रवास करणे, विना म्हणजे विना तिकीट म्हणजे प्रवास करणे थोडक्यात. आणि वाहकाने आपल्या कर्तव्यामध्ये हायगाई करणे आणि करारावरील वाहन चालवण्याच्या नाकाराबद्दल दंड आकारला जातो. किती आहे दंड हे मी पुढं सांगणारच आहे. कलम 178. त्यानंतर पुढचा कलम आहे कलम 179. कलम 179 आदेशांची अवज्ञा किंवा अटकाव करणे आणि माहिती देण्याचे नाकारणे.
आणि बघा म्हणजे काय, या अधिनियमाखालील कायदेशीरपणे निर्देश देण्याचे जे काही अधिकार आहेत मिळालेल्या कोणत्याही व्यक्तीने किंवा प्राधिकाऱ्याने दिलेला कोणताही जो काही आदेश आहे तो जाणून बुजून त्याची अवज्ञा करणे, जाणून बुजून तो आदेश ऐकलं म्हणजे नाही ऐकायचं, त्या अपराधाबद्दल दुसऱ्या कोणत्याही शिक्षेची तरतूद नसेल, ओके, तर किती हजारापर्यंत दंड आहे, म्हणजे 2,000 रुपयापर्यंत दंड आहे. जर एखाद्या आदेशाची अवज्ञा तुम्ही केलात तर नवीन दंड सांगतो मी. पूर्वी या कायद्यानुसार 500 रुपये होतं, परंतु नवीन दंड आहे 2019 नुसार 2,000 रुपये दंड आहे. ओके, म्हणजे जो कोणी या कायद्यानुसार म्हणजे या कलमानुसार जो काही हेतुपुरस्सर आदेश आहे तो अडवून ठेवील, त्यास या अपराधासाठी दुसऱ्या कोणत्याही शिक्षेची तरतूद करण्यात आली नसेल तर मात्र 1 महिन्यासाठी तुरुंगवास आणि 2,000 रुपये दंड आहे, किंवा दोन्ही पण होऊ शकतं. त्यानंतर कलम 180 सांगतं अनधिकृत व्यक्तींना वाहने चालविण्याची मुभा दिल्यास शिक्षा. अनधिकृत व्यक्तींसाठी म्हणजे बघा या कलमासवर काय सांगतं हे कलम, मोटार वाहनाचा जो मालक आहे, मोटार वाहनाचा मालक किंवा जबाबदार असलेला जो कोणी व्यक्ती आहे तो कलम 3 किंवा 4च्या तरतुदींची पूर्तता न करणाऱ्या अशा इतर कोणत्याही व्यक्तीला ते वाहन चालवायला लावेल, किंवा म्हणजे त्याला परमिशन नाही की वाहन चालवण्यासाठी, त्याला जर असं काही व्यक्तीला वाहन चालवायला लावेल किंवा चालवण्याची परवानगी देईल, त्याला 3 महिन्यापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. 3 महिन्यापर्यंतची तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते आणि दंड पण आहे, मी पुढे सांगेन. त्यानंतर कलम 182 लायसन्स संबंधीचे अपराध. कलम 182 लायसन्स संबंधीचे अपराध म्हणजे जी कोणी आता उदाहरणार्थ एखादा व्यक्ती आहे तो वाहन चालकाचे लायसन्स मिळविण्यासाठी या अधिनियमानुसार अपात्र आहे, बरोबर. स्वतःचं त्याचा लायसन्स नाही, परंतु वाहन चालकाचं दुसऱ्याचं जे काही लायसन आहे ते मिळवण्यासाठी अपात्र आहे, आणि त्या व्यक्तीने जर लबाडीने लायसन्स मिळवेल किंवा त्यासाठी अर्ज केलेला असेल तर त्या व्यक्तीस 3 महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा किंवा 1,000 रुपयाची दंड होऊ शकते. 3 महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा किंवा 10,000 नाही 10,000 रुपये दंड आहे. लक्षात ठेवा, 10,000 रुपये दंड आहे. कशासाठी? ह्या लायसन्सच्या अपराध संबंधित, किंवा दोन्ही पण होऊ शकतात. त्यानंतर कलम 183 सांगतं वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवण्याची शिक्षा. म्हणजे स्पीड लिमिट जर तुम्ही तोडला तर काय शिक्षा हवा? वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवल्यास तर ते 1,000 रुपये किंवा 3,000 रुपयेपर्यंतपासून ते 3,000 रुपयापर्यंतचा दंड आहे. वेग मर्यादेपेक्षा अधिक वाहन चालवण्यासाठीची शिक्षा असेल तर. म्हणजे या अधिनियमातील कलम म्हणजे वेग मर्यादेचे उल्लंघन जर तुम्ही केलात, जो कोणी मोटार वाहन चालवेल त्याला एवढे दंड आहे. ओके, आणि वेग मर्यादा हे प्रत्येक ठिकाणी वेगळे असते. शाळेजवळ वेगळं असतं, दवाखान्याजवळ वेगळं असतं. ओके, शाळेजवळ बघा मिनिमम 25 ते 30च्या स्पीडनं गाडी चालवलं पाहिजे परावरणी. त्यानंतर कलम 184 सांगतं धोकादायक रीतीने वाहन चालवणे. धोकादायक रीतीने म्हणजे लोकांना धोकादायक ठरेल अशा रीतीने जो कोणी वाहन चालवेल त्याला त्या व्यक्तीस पहिल्या अपराधाबद्दल 6 महिन्यापर्यंत शिक्षा असू शकेल किंवा शिक्षा होईल. म्हणजे किती बघा, 5,000 रुपये दंड आणि 6 महिन्यासाठी शिक्षा होऊ शकेल पहिल्यांदा अपराध केला तर. ओके, कोणत्या संबंधित? धोकादायक रीतीने वाहन चालवला तर. आणि कलम 145 आहे दारू प्यायलेल्या व्यक्तीने जर वाहन चालवल्यास शिक्षा. दारू पिऊन जे गाडी चालवतील तर मात्र शिक्षा कोणती असेल तर यांना 10,000 रुपये दंड आहे. लक्षात ठेवा, दारू पिऊन जर तुम्ही गाडी चालवला असाल तर 10,000 रुपये दंड आहे. आणि मोटार वाहन चालवणारा जो काही व्यक्ती आहे त्या व्यक्तीचे श्वासाच्या चाचणीमध्ये किती 100 ml रक्तामध्ये तर 30 मिलीग्रॅमपेक्षा अधिक जर अल्कोहोल आढळून आलं तर मात्र त्याला दोषी आहे, किंवा तो 100% असं सिद्ध होतं की दारू पिऊन गाडी चालवत होता बाबा. किती तुमच्या 100 मिली रक्तामध्ये 30 ग्रॅम अल्कोहोल आढळलं पाहिजे. 30 मिलीग्रॅम. ओके, 30 मिलीग्रॅम अल्कोहोल आढळलं पाहिजे, किंवा त्या व्यक्तीस औषधी द्रव्याच्या प्रभावामुळे वाहनावर ताबा ठेवणे शक्य नसेल. ओके, म्हणजे वाहन व्यवस्थित चालवता येत नसेल तर अशा अपराधाबद्दल त्याला 10,000 रुपये दंड आणि 6 महिन्यापर्यंत किंवा जास्तीत जास्त 2,000 रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकेल. असं असेल दारू पिलेल्या व्यक्तीसंबंधित. त्यानंतर आहे कलम 186 सांगतं वाहन चालविण्यास मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या लायक नसताना वाहन चालवल्यास शिक्षा. म्हणजे एखादा व्यक्ती आहे तो म्हणजे वाहन चालवण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे तरी पण वाहन चालवला तर काय शिक्षा होऊ शकेल? की म्हणजे लोकांना धोका होईल धोका निर्माण होईल अशा प्रकारची शक्यता आहे. ओके, शक्यता आहे अशा व्यक्तीने किंवा अशा आजारी व्यक्तीने किंवा व्याधीने ग्रस्त व्यक्तीने, रोगाने ग्रस्त व्यक्तीने जर माहिती असून देखील म्हणजे त्याला माहिती आहे की गाडी चालवू शकत नाही, पण तरी पण तर गाडी चालवला आणि सार्वजनिक ठिकाणी मोटर चालवतो त्यावेळेस काही धोका झाला तर
या एक कलम 186नुसार तो अपराध आहे. क्लिअर. त्यानंतर कलम 187 काय सांगतं? कलम 187 आहे अपघाताच्या संबंधातील अपराधाबद्दल शिक्षा. अपघाताच्या संबंधित म्हणतो मी. कलम 187 आहे अपघात जर झाला असेल तर त्या संबंधित शिक्षा. कलम 188 आहे विशिष्ट अपराध्यांना चिथावणी दिल्याबद्दल शिक्षा. अपराधांना चिथावणी म्हणजे एखादा अपराध घडत आहे तर त्याच्यामध्ये ओके विशिष्ट अपराध्यांना म्हणजे त्याच्यामध्ये जर आणखी भर टाकत असेल किंवा चिथावणी देत असेल एखादा अपराध घडवण्यासाठी तर मात्र शिक्षा या कलम 188नुसार होईल. कलम 189 आहे शर्यत लावणे किंवा वेग आजमावल्याबद्दल शिक्षा. शर्यत किंवा वेग आजमावल्याबद्दल शिक्षा म्हणजे राज्य शासनाच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारचं जे काही मोटार वाहन शर्यत आहेत ते लावण्यास कोणीही परवानगी म्हणजे देता येणार नाही किंवा परवानगी नाही त्याला कुणाच्या शासनाच्या परवानगीशिवाय. शर्यत वगैरे जर तुम्ही लावलात तर जो काय धोका होईल तो धोका असणार आहे. ओके. त्यामुळं शर्यत लावणे किंवा वेग म्हणजे आपण स्पीड वगैरे खेळतो ना, स्पीड खेळतो किंवा गलीबोळामध्ये किंवा आपल्या गावामध्ये शर्यत लावतो वाहनांची, तर असं काही करता येणार नाही परमिशन शिवाय. कलम 190 सांगतं असुरक्षित स्थितीतील वाहन वापरल्याबद्दल शिक्षा. म्हणजे तुमचे वाहनच असुरक्षित आहे थोडक्यात. वाहनच असुरक्षित असेल म्हणजे क्लच वगैरे व्यवस्थित नसेल किंवा ब्रेक वगैरे व्यवस्थित लागत नसतील तरी पण आपण खूप घाई असते ओके किंवा गाडी चालवल्याशिवाय पर्याय नसतो, अशा ठिकाणी जर काही अपघात झाला तर तुम्हाला काही दंड आहे किंवा शिक्षा आहे. कलम 190नुसार असुरक्षित स्थितीतील वाहन चालवल्याबद्दल शिक्षा म्हणजे वाहन असुरक्षित आहे हे लक्षात ठेवा या ठिकाणी. त्यानंतर 192 कलम 192 सांगतं नोंदणी न करता वाहन वापरल्याबद्दल शिक्षा. नोंदणी न करता वाहन वापरल्याबद्दल शिक्षा म्हणजे जो कोणी एखादा व्यक्ती आहे म्हणजे या तरतुदीचा भंग करून जो कोणी मोटार वाहन चालवेल त्यास पहिल्या अपराधाबद्दल कमीत कमी 2,000 रुपये दंड होऊ शकेल. पहिल्या अपराधाबद्दल कमीत कमी किती 2,000 रुपये दंड होऊ शकेल, परंतु जास्तीत जास्त 5,000पर्यंत असं दंड वाढवता नेता येईल. म्हणजे नोंदणीच नाही थोडक्यात एखादं वाहन आहे किंवा नवीन जरी घेतलात तुम्ही, नवीन जरी शोरूममध्ये गाडी घेतलात तर त्याची रितसर नोंदणी झालेली नसते त्यावेळेस. ओके. म्हणजे कोणाकडं RTOकडं म्हणजे तुमचा अजून काय म्हणतो गाडीचा नंबर आलेला नसतो किंवा पासिंग झालेलं नसतं बरोबर ना. पासिंग झालं नसेल तर अशा प्रकारे ही काही नोंदणी आहे ती नोंदणी करता वाहन वापरलास तर तुम्हाला 2,000 रुपये जास्तीत जास्त 5,000 रुपये दंड होऊ शकेल. आणि दुसऱ्यांदा परत अपघात केला तर 1 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आणि 5,000 रुपये दंड किंवा 10,000 रुपये दंड देखील होऊ शकेल. त्यानंतर आहे कलम 192A. कलम 192A खूप महत्त्वाचं आहे. परवान्याशिवाय वाहनाचा वापर केल्यास शिक्षा. परवान्याशिवाय वाहनांचा वापर केल्यास शिक्षा म्हणजे विदाऊट लायसन्सशिवाय वाहनाचा वापर केला थोडक्यात. कलम 92A सांगतं लायसन नसेल तरी पण तुम्ही वाहन चालवलात तर काय शिक्षा होईल. ओके. परवान्याशिवाय वाहन चालवेल जो कोणी परवान्याशिवाय म्हणजे विदाऊट लायसन वाहन चालवेल किंवा त्यास पहिल्या अपराधासाठी किती दंड आहे 5,000 रुपये दंड आहे. 5,000 रुपये दंड आहे पहिल्या अपराधासाठी विदाऊट वाहन जर चालवलात तर. ओके. त्यानंतर विदाऊट परवान्याशिवाय वाहन. त्यानंतर कलम 193 सांगतं योग्य प्राधिकार नसताना काम करणाऱ्या एजंटला आणि प्रचार करणाऱ्यांना शिक्षा. म्हणजे योग्य अधिकारच नाही कसे संबंधित एजंटला किंवा जो काही प्रचार करतो त्यांना. ओके. म्हणजे एजंटना परवानगीच नाही कलम 193नुसार मग दंड हे 25,000पर्यंत किंवा 1,00,000पर्यंत दंड होऊ शकेल कुणाला या एजंटला. त्यानंतर आहे कलम 194. कलम 194 खूप महत्त्वाचं आहे. परवानगी असलेल्या म्हणजे वजनापेक्षा अधिक वजन लादून वाहन चालवल्यावर शिक्षा म्हणजे थोडक्यात काय ओव्हरलोडच्या संबंधित जे काही तरतूद आहे ते याच्यामध्ये आहे. म्हणजे समजा काही वेळेस काय होतं कलम 194 काही वेळेस काय होतं जे काही आता उदाहरणार्थ रिक्षा आहेत रिक्षामध्ये चालवतात तर 3ला परमिशन असतं म्हणजे ड्रायव्हर आणि पाठीमागं दोघं किंवा जास्तीत जास्त 3 बसू शकतात. तर त्या ठिकाणी ड्रायव्हरच्या शेजारी पण बसलेला एक व्यक्ती ते उजव्या साईडला शेजारी पण बसला आहे म्हणजे ड्रायव्हर बसला आहे पाठीमागे 3 जण बसलेत म्हणजे हे काय आहे हे ओव्हरलोड आहे. किंवा काही वेळेस जीप असतात किंवा टमटम वगैरे असतात त्यांच्या टपावरती बसून ते लोक जाऊ शकतात म्हणजे जातात. तर अशा काय आहेत हे ओव्हरलोडसाठी आहे त्यासाठी संबंधित जी काही शिक्षा आहे ते कलम 194नुसार आहे. आणि मग कसं असेल ही अतिरिक्त एक प्रवास जर एक्स्ट्रावाला अतिरिक्त म्हणजे समजा रिक्षामध्ये 4 जण परमिशन 5वा किंवा 6 जण बसून चाललेत हे जो 2 जण आहेत ते त्यांच्यासाठी प्रत्येक प्रवासासाठी 1,000 रुपये दंड असेल. प्रति प्रवासी 1,000 रुपये दंड असेल एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर
याच्यामध्ये सांगितले आहे सीट बेल्ट नसेल तर 1000 रुपये दंड आहे. ओके, मी संपूर्ण दंड एकदा लास्टच्या व्हिडिओमध्ये नक्की बनवेन. ओके, त्यानंतर ट्रिप्सचे आहे. उदाहरणार्थ 3 जण बसून आले टू व्हीलरवरती बाईकवरती तर 2000 रुपये दंड आहे. 2000 रुपये दंड आहे आणि 3 महिन्यासाठी लायसन्स देखील रद्द आहे. हे पण लक्षात ठेवा ट्रिप्ससाठी. आणि आपल्याकडे हेल्मेट असतं, हेल्मेट देखील आपण बनवलेलं नाही किंवा हेल्मेट घालून वाहन चालवत नाही तर 1000 रुपये दंडाने 3 महिन्यासाठी लायसन्स रद्द आहे. त्यानंतर पुढचा कलम आहे कलम 195. विवक्षित परिस्थितीत किमान दंड करण्याचा न्यायालयाचा अधिकार. विवक्षित परिस्थितीमध्ये किमान दंड करण्याचा कोणाला अधिकार आहे? न्यायालयाला अधिकार आहे. म्हणजे अशी काही परिस्थिती आहे त्या ठिकाणी न्यायालय देखील दंड आकारू शकतं कलम 195 नुसार. त्यानंतर कलम 96. कलम 196 आहे विमा आहे या ठिकाणी. कलम 196 विमा न उतरवलेले वाहन चालवल्यास शिक्षा. जर विमा म्हणजे एका तुमच्या गाडीचं विना इन्शुरन्स आहे किंवा इन्शुरन्स नाहीच त्या गाडीचं तर मग काय शिक्षा होईल हे मी सांगेन पुढं. त्यानंतर कलम 197 प्राधिकार नसताना वाहन घेऊन गेल्यास शिक्षा. म्हणजे अधिकारच नाही की ते वाहन चालवावं तुम्ही तरी पण मग काय होईल या कलमानुसार 197 नुसार शिक्षा आहे. प्राधिकार नसताना वाहन घेऊन गेल्यास शिक्षा. म्हणजे उदाहरणार्थ माझ्याकडे टू व्हीलर लायसन असेल टू व्हीलरचं आणि मी 4 व्हीलर चालवायला लागलो आहे परंतु 4 व्हीलरचं माझ्याकडे लायसन नाही परंतु टू व्हीलरचं आहे तर हे आपल्याला अधिकार नाही की टू व्हीलरवरती 4 व्हीलर चालवावं लायसनवरती. त्यानंतर कलम 202 वॉरंटशिवाय अटक करण्याचा अधिकार. वॉरंटशिवाय अटक करण्याचा अधिकार खूप महत्त्वाचा आहे. जर वॉरंट नसेल तर मग अटक करता येणार नाही. म्हणजेच वॉरंटशिवाय म्हणजे वॉरंट असेल तरच अटक करू शकतो का असं नाही. म्हणजे कलम 202 काय सांगता वॉरंट जरी नसेल तरी अटक करू शकतात अधिकारी. त्यानंतर कलम 203 काय सांगतं श्वासाच्या चाचण्या. म्हणजे हे दारू पिऊन आलेल्या व्यक्तीचं संबंधित आलं बघा. आता श्वासाच्या चाचण्या म्हणजे श्वासात जे काही चाचण्या आहेत म्हणजे दारू पिऊन वाहन चालवण्याचा जो काही संशयित आलेला आहे पोलीस अधिकाऱ्यास त्यांनी किंवा मोटार विभागातील अधिकाऱ्यास आल्यास तो संबंधित व्यक्तीची चाचणी म्हणजे श्वास चाचणी घेऊ शकतात. आणि या चाचणीमधून संबंधित व्यक्तीच्या रक्तामध्ये मी सांगितल्याप्रमाणे 30 mg जर अल्कोहोल आढळलं तर तिला वॉरंटशिवाय अटक करण्याचा अधिकार पोलीस अधिकाऱ्यांना आहे. क्लिअर. म्हणजे आता समजा एखादा व्यक्ती आहे गाडी चालवलेली दारू पिऊन परंतु पोलीस अधिकाऱ्यांना शंका आली की हे दारू पिऊन गाडी चालवत आहेत. मग त्यांनी अडवलं आणि श्वासाची चाचणी केली तर त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचं असं अल्कोहोल आढळलं त्यांना रक्तामध्ये आढळल्यानंतर त्यांना वॉरंट त्यावेळेस त्यांना वॉरंट आणा मग आम्हाला अटक करा असं म्हणण्याचा अधिकार नाही. वॉरंटशिवाय अटक करण्याचा अधिकार आहे कोणाला अधिकाऱ्यांना जर दारू पिऊन गाडी चालवत असेल तर. त्यानंतर आहे कलम 204. कलम 204 सांगतं प्रयोगशाळेत करावयाची चाचणी. त्यानंतर आहे कलम 207 नोंदणी प्रमाणपत्र परवाना इत्यादी किंवा याशिवाय वापरण्यात आलेली वाहने अडवून ठेवण्याचा अधिकार. नोंदणी प्रमाणपत्र परवाना याशिवाय वापरात आलेली वाहने अडवून ठेवण्याचा अधिकार. म्हणजे थोडक्यात काय तुम्ही गाडी चालवत आहेत तुमच्याकडे RC बुकच नाही लायसन्स नाही तर मग गाडी जप्त करण्याचा अधिकार आहे कलम 207 नुसार. थोडक्यात म्हणजे गाडी घेऊन जातात पोलीस अधिकारी किंवा ट्रॅफिक अधिकारी आणि दाखवलं आपण लायसन्स नाही म्हटलं किंवा RC बुक पण नाही म्हटलो तर मग काय करतात ते गाडी घेऊन जातात आणि पोलीस स्टेशनमध्ये येऊन दंड भरून घेऊन जा म्हणतात. ते आहे कलम 207. कलम 211 आहे फी आकारण्याचा अधिकार. कलम 213 आहे मोटार वाहन अधिकाऱ्यांची नेमणूक कोण करतं. कलम 213 आहे मोटार वाहन अधिकाऱ्यांची नेमणूक. त्यानंतर आहे कलम 215 मार्ग सुरक्षा परिषद व समितीची स्थापना. हे कलम लक्षात ठेवा. कलम 215 मार्ग सुरक्षा परिषद व समित्यांची स्थापना. ह्याच्यामध्ये बघा राष्ट्रीय मार्ग सुरक्षा परिषद आहे, राज्य मार्ग सुरक्षा परिषद आहे किंवा जिल्हा मार्ग सुरक्षा परिषद आहे. म्हणजे केंद्र शासन राज्यपत्रातील अधिसूचनेद्वारे राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेची स्थापना करू शकतो. ओके. आणि तसंच राज्य जे शासन आहे राज्य सरकार ते राज्य सुरक्षा परिषदेची स्थापना करू शकतात. त्यानंतर शेवटचा कलम आहे आपलं कलम 216 अडचणी दूर करण्याचे केंद्र शासनाचे अधिकार. अशा प्रकारे आपण इन डिटेलमध्ये जे काही पुरस्कार होते 2019 मधील अत्यंत महत्त्वाचे येणाऱ्या कंबाईनसाठी किंवा येणाऱ्या पोलीस भरतीसाठी देखील हे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. चला तर मग पुढे भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. पाहत राहा अनुभवश्री मराठी.